शिवखेरा हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. हे क्वालिफाईड लर्निंग सिस्टम इत्यादी चे संस्थापक असून शिक्षणतज्ज्ञ, व्यवसायविषयक सल्लागार, ख्यातनाम वक्ते आणि यशस्वी उद्योजक आहेत. ते लोकांना प्रेरित करून आपले सुप्त सामर्थ्य ओळखण्यास शिकवतात. आपले स्फूर्तिदायक तत्त्वज्ञान त्यांनी जगात सर्वत्र नेऊन पोहोचवले आहे. त्यांच्या विचार प्रणाली, व्यावहारिक दृष्टिकोन आणि विशिष्ट मूल्यप्रणाली यावरील श्रद्धा यांचा संगम झाला आहे. त्यांच्या या विचारधारेमुळे जगभरातील असंख्य लोकांना स्वयंमूल्यमापन करून उचित दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रेरणा मिळाली आहे. व्यक्तिगत विकास आणि ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांना शिवखेरा यांच्या 20 वर्षाच्या निरीक्षण, अभ्यास, अनुभवाच्या संचिताचा अमूल्य लाभ झाला आहे. शिवखेरांकडून मार्गदर्शन घेणाऱ्यांमध्ये लुफ्थान्सा जर्मन एअरलाइन्स, ANZ ग्रीनलेज, बहामाज क्वालिटीज कौन्सिल, बोरिंजर मॅनहाईम अशा कंपन्यांचा समावेश आहे. शिवखेरा यांचे रेडिओ आणि टीव्हीवर अनेक कार्यक्रम सादर झाले आहेत. यू कॅन विन या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद. यश तुमच्या हातात. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. उच्च यशप्राप्तीची जिद्द बाळगणाऱ्यांसाठी बहुमोल मार्गदर्शन. शिवखेरा मॅकमिलन प्रकाशन. प्रस्तावना. यशस्वी होणं याचा अर्थ कधीही अपयश न मिळणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणं असा नसून युद्ध जिंकणं असा आहे. आयुष्यात अक्षरशः भरकटत गेलेले लोक आपल्याला भेटतात. नशिबाने जे घडेल ते सर्व ते स्वीकारत राहतात. त्यांतील काही चुकून माकून अपघाताने यशस्वी होतातही, परंतु बहुतेक जण वैफल्य आणि असमाधान यांनी आयुष्यभर ग्रासलेले असतात. हे पुस्तक अशा निराश व असमाधानी लोकांसाठी नाही. यशप्राप्तीसाठी लागणारा निर्धार तर त्यांच्याजवळ नसतोच, पण यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारा वेळ देण्याची आणि प्रयत्न करण्याचीही त्यांची तयारी नसते. हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. तुम्ही हे पुस्तक वाचत आहात ही वस्तुस्थितीच तुम्हाला तुमच्या आत्ताच्या आयुष्यापेक्षा अधिक समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा आहे हे दर्शवते. समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास तुम्हाला सक्षम करण्यासाठी हे पुस्तक आहे. हे पुस्तक कशा प्रकारचे आहे? एका अर्थाने या पुस्तकाचं स्वरूप हे एखाद्या वास्तुरचनाविषयक माहिती पुस्तिकेसारखं आहे. यशासाठी वास्तुरचनेप्रमाणेच पायाभरणी करण्यापासून ते यशाची, कर्तृत्वाची भक्कम इमारत कशी उभारावी, विजयाची कमान, उद्दिष्टपूर्तीचे इमले कसे करावे, त्यासाठी कोणती साधने वापरावीत, इथपासून ते त्यासाठी कोणत्या मार्गांचा अवलंब करणे उचित आहे, या सर्व बाबींचे समर्पक उदाहरणे देऊन सांगोपांग विवेचन केले आहे. तसेच त्यासाठी आवश्यक असा यशाचा हुकमी आराखडाही यात दिला आहे. तसं पाहिलं तर हे पाककलेची माहिती देणाऱ्या पुस्तकासारखं आहे असंही म्हणता येईल. यशासाठीचे आवश्यक घटक, त्यामागची तत्त्व, आवश्यक कृती यात दिली आहेत. त्यांचा अवलंब करून तुम्हाला निश्चित यशप्राप्ती करून घेता येईल. मुख्यतः हे एक मार्गदर्शनपर पुस्तक आहे. यशाविषयी नुसती स्वप्न बघून चालत नाही. आपलं स्वतःचं सुप्त सामर्थ्य ओळखून त्याचा पुरेपूर वापर करून निश्चित टप्प्यात कसं यश मिळवायचं याचं मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे. हे पुस्तक कसं वाचावं? हे पुस्तक तुम्हाला नवीन ध्येय ठरवण्यास, उद्दिष्टांना नवा अर्थ देण्यास आणि स्वतःबद्दल आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल नव्या कल्पना निर्माण करण्यास मदत करेल. पुस्तकाच्या नावातच सूचित केल्याप्रमाणे हे पुस्तक तुम्हाला यशस्वी आयुष्याची खात्री देईल. परंतु हे पुस्तक नुसतं चालून चालणार नाही किंवा एकाच बैठकीत संपूर्ण पुस्तक वाचून बाजूला ठेवून भागणार नाही. या पुस्तकातील विचार मनात उतरवला पाहिजे. हे पुस्तक अतिशय शांतपणे, काळजीपूर्वक आणि एकावेळी एकच प्रकरण अशा पद्धतीने वाचलं पाहिजे. त्या प्रकरणातील सर्व संकल्पना नीट समजल्याची खात्री झाल्याशिवाय पुढच्या प्रकरणाकडे जाऊ नका असं सांगावंसं वाटतं. एखाद्या कार्यपुस्तिकेसारखा या पुस्तकाचा उपयोग करा. पानाच्या समासात तुमची टिपणं लिहा. जे शब्द, वाक्य किंवा उतारे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील ते अधोरेखित करा.
एक एक प्रकरण वाचा आणि तुमचे सहकारी, जोडीदार किंवा जवळचे मित्र यांच्याबरोबर त्यांतील संकल्पनांबद्दल चर्चा करा. तुमची बलस्थानं आणि कच्चे दुवे माहीत असलेल्या व्यक्तींशी चर्चा केल्याने तुमच्या मनातील कल्पना स्पष्ट होत जातील आणि तुम्हाला नेमकी दिशा मिळेल. कृती कार्यक्रम सुरू करा. या पुस्तकाची अनेक उद्दिष्ट आहेत. त्यापैकी एक उद्दिष्ट तुम्हाला आपल्या उर्वरित आयुष्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यास मदत करणे हे आहे. कृती कार्यक्रमाची तुम्ही कधी आखणी केली आहे का? ती करणे आवश्यक आहे. कारण कृती कार्यक्रमावरून 3 गोष्टी स्पष्ट होतात. तुम्हाला 1. तुम्हाला काय साध्य करायचं आहे. 2. ते कसे साध्य करता येईल असे तुम्हाला वाटतं. 3. ते साध्य करण्यासाठी किती काळ लागेल असे तुम्ही मानता. हे पुस्तक वाचत असताना एक वही जवळ ठेवा. त्या वहीचे 3 भाग करा. तुमची ध्येय, ती गाठण्याचे तुमच्या योजनेतील टप्पे आणि यशस्वी होण्यासाठी आखलेल्या कार्यक्रमाचं तुमचं वेळापत्रक असे 3 भाग करून त्यात तुमचे विचार नोंदवत राहा. हे पुस्तक वाचून संपेल तेव्हा तुमची ही वही म्हणजे तुमच्या नव्या आयुष्याच्या उभारणीचा पायाभूत आराखडा म्हणून तुम्हाला उपयोगी ठरेल. या पुस्तकातील तत्व वैश्विक आहे. ती कोणत्याही परिस्थितीला, संस्थेला किंवा देशाला लागू होते. प्लेटोने म्हटल्याप्रमाणे सत्य हे शाश्वत आहे. या पुस्तकाचे निवेदन प्रथम पुरुषी पुल्लिंगी केले आहे ते केवळ लेखनाच्या सोयीच्या दृष्टीने. पुस्तकातील तत्व ही स्त्री पुरुष दोघांनाही सारखीच लागू पडतात. बहुतेक लोक क्षमता आणि बुद्धिमत्ता यांच्या अभावामुळे अयशस्वी होतात असे नाही, तर इच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यांच्या अभावामुळे होतात. या गृहीतकावर ही तत्व आधारलेली आहेत. आभार. कोणत्याही उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अनेक व्यक्तींचे सहकार्य आवश्यक असते आणि हे पुस्तकही त्याला अपवाद नाही. माझ्या मुली आणि विशेषतः माझी पत्नी यांच्या चिकाटीचा आणि सहकार्याचा हे पुस्तक पूर्ण करण्यात मोठा वाटा आहे. ज्यांच्या परिश्रमामुळे या पुस्तकाचे प्रकाशन करणे शक्य झाले त्या माझ्या मदतनीस सहकाऱ्यांचा मी आभारी आहे. या पुस्तकातील अनेक उदाहरणे, कथा, मोठ्यांच्या छोट्या गोष्टी यांचा संग्रह, वर्तमानपत्रे, मासिके, इतरांची भाषणे आणि शिबिरात सहभागी होणाऱ्या लोकांकडून अशा विविध मार्गांनी गेल्या 25 वर्षात गोळा केला आहे. परंतु दुर्दैवाने प्रत्येक वेळी संदर्भ टिपून ठेवला गेला नाही किंवा उपलब्ध नव्हते. त्यामुळे अचूक संदर्भ देता आले नाही. ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी माझ्या या पुस्तकाला हातभार लावला त्या सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. या पुस्तकात वापरलेल्या साहित्य सामग्रीबद्दल संबंधित व्यक्ती, संस्था यांचे ऋणनिर्देश करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. परंतु अनवधानाने चुकून यामध्ये कोणाचे नाव राहून गेले असेल तर ते लेखकाच्या लक्षात आणून दिल्यास पुढच्या आवृत्तीमध्ये त्याचा समावेश करता येईल. आपले प्रकाशनाचे सर्वाधिकार असलेले साहित्य वापरायला परवानगी दिल्याबद्दल या सर्वांचे मी आभार मानतो. महत्त्व दृष्टिकोनाचे, सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती. एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे वगैरे विविध रंगाचे फुगे असायचे. विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो सिलेंडरमधून हेलियम वायू भरून हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा फुगून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होईल. असे तो दिवसभर करत राहील. असंच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आपले जॅकेट ओढतंय. त्यानं मागे वळून पाहिलं तर तिथे एक लहान मुलगा उभा होता. मुलानं त्याला विचारलं, काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का? मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुक वाटलं आणि मोठ्या प्रेमानं त्यानं उत्तर दिलं, बाळ, फुगा रंगामुळे उडत नाही तर त्याच्या आत जे काही आहे त्यामुळे तो हवेत उंच जातो. हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते. आपल्या अंतरंगात जे काही असतं त्यामुळे आपण उंचीवर जातो. अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती. काही विशिष्ट व्यक्ती, संस्था किंवा देश हेच अतिशय यशस्वी का झाले असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं म्हणजे हे काही फार मोठं रहस्य नाही. यशस्वी ठरलेल्या लोकांच्या विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धती अधिक प्रभावी असतात. उपलब्ध मनुष्यबळ हीच सर्वाधिक महत्त्वाची साधन सामग्री आणि तिच्या साहाय्यानेच कुठले काम प्रभावीपणे करता येते ही गोष्ट त्यांनी ओळखलेली असते. व्यक्ती, संस्था किंवा देश हे यशस्वी होतात ते तिथल्या माणसांमुळे, त्यांच्या गुणवत्तेमुळे.
जगभर हिंडून मोठमोठ्या व्यापारी संस्थांतील अधिकाऱ्यांशी या विषयावर मी चर्चा केली आहे. मी त्यांना नेहमी एक प्रश्न विचारायचो. समजा तुम्हाला एखादी जादूची कांडी दिली तर उत्पादन क्षमता आणि नफा वाढून बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून तुम्ही जादूच्या कांडीकडे काय मागाल? सर्वांचं उत्तर एकच होतं. कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन. काम करणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन विधायक असेल, त्यांच्या मनात काम करण्याची खरी इच्छा असेल तर ते मिळून मिसळून आपापलं काम करतील. वायफळ खर्च, नासाडी टाळतील, कामाबद्दलची निष्ठा बाळगतील आणि एकूणच सर्व संस्थेत मनापासून काम करण्याचं वातावरण किंवा मानसिकता निर्माण होईल. हार्वर्ड विद्यापीठातील विल्यम जेम्स म्हणतात, आजच्या काळात माणसाला एक मोठंच सत्य गवसलं आहे आणि ते म्हणजे आपल्या दृष्टिकोनात बदल करून आपले आयुष्यच माणूस बदलू शकतो. कुठल्याही व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट किंवा संपत्ती म्हणजे मनुष्यबळ होय. ही संपत्ती भांडवल किंवा यंत्रसामग्री यांच्यापेक्षा अधिक महत्त्वाची असते. दुर्दैवाने हीच संपत्ती सर्वाधिक प्रमाणात तुच्छ किंवा निरुपयोगी ठरवली जाते. आपली माणसं हीच आपली खरी संपत्ती असते. कधीकधी याच्या अगदी विरुद्धही घडते. आपली माणसे हेच आपले सगळ्यात मोठे ओझे ठरते. गुणसंपत्तीची कसोटी. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी द्यावी? आपले उत्पादन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणती विक्री कौशल्य आत्मसात करावी? आपल्या कार्याचे सूत्रबद्ध नियोजन कसं करावं? अडचणींच्या प्रसंगांना कशा पद्धतीने सामोरं जावं? अशा निरनिराळ्या विषयांवरची प्रशिक्षण शिबिरे अनेक ठिकाणी मी घेतली आहेत. या शिबिरांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर माझं ठाम मत बनलं आहे की या शिबिरांचे यश प्रामुख्याने एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ही गोष्ट म्हणजे गुणसंपन्नतेच्या कसोटीवर उतरणाऱ्या व्यक्तींचा त्यात असणारा सहभाग. ही गुणसंपत्तीची कसोटी म्हणजे आहे तरी काय? या कसोटीवर उतरणारे लोक नेहमी कोणते गुण जवळ बाळगून असतात? तर हे गुण म्हणजे चारित्र्य, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्य, सकारात्मक दृष्टिकोन. गैरसमज करून घेऊ नका. इतर सर्व कार्यक्रमही महत्त्वाचे असतातच, पण त्यांचा पाया भक्कम असेल तरच हमखास यश मिळते. हा पाया म्हणजे गुणसंपत्तीच्या कसोटीवर उतरणारे लोक. उदाहरणार्थ, काही ग्राहक सेवा शिबिरात प्लीज, थँक्यू यासारख्या शब्दांची सुहास्य वदनाने साखर पेरणी करण्यावर, हस्तांदोलन वगैरे शिष्टाचारांचा आवर्जून वापर या गोष्टींवर भर दिला जातो. पण खोटं स्मित कुठवर उपयोगी पडणार? त्या व्यक्तीच्या मनामध्ये ग्राहकाविषयी मुळातच सेवाभाव नसेल तर तो किती काळ स्मित करणार? शिवाय असं खोटं वरवरचं स्मित लोक लगेच ओळखतात. आपलं वर्तन खरोखरच प्रामाणिक असणं जास्त महत्त्वाचं असतं. त्याचं उथळ प्रदर्शन निरुपयोगी ठरतं. त्याचा अर्थ असा नाही की प्लीज, थँक्यू यासारखे सौजन्यदर्शक शब्द किंवा प्रसन्न स्मितहास्य अनावश्यक आहेत. या गोष्टी हव्यातच. अनंत करणार खरा सेवाभाव असेल तर या बाह्य गोष्टी आपोआपच येतात. त्या कृत्रिमपणे कराव्या लागत नाहीत. फ्रेंच तत्त्वज्ञ ब्लेज पास्कल यांच्याकडे एक माणूस आला आणि म्हणाला, तुमच्यासारखी बुद्धी मला मिळाली असती तर मी अधिक चांगला माणूस बनलो असतो. त्यावर पास्कलनं म्हटलं, तुम्ही प्रथम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा, म्हणजे माझ्यासारखी बुद्धीही तुम्हाला आपोआप लागेल. कॅल्गरी टॉवर 190.8 मीटर उंचीचा आहे. त्याचं वजन 10,884 टन आहे. या वजनापैकी 60% म्हणजे 6,394 टन इतका भाग जमिनीत आहे. याचा अर्थ असा की इमारत जितकी मोठी असेल तितकाच तिचा पाया मजबूत असावाच हवा. मजबूत इमारतीसाठी मजबूत पाया हवा असतो. त्याप्रमाणे यशस्वी होण्यासाठी मजबूत पायाची नितांत आवश्यकता असते. हा पाया म्हणजे आपला दृष्टिकोन किंवा मनोवृत्ती होय. तुमच्या यशाला तुमचा दृष्टिकोन कारणीभूत असतो. हार्वर्ड विद्यापीठातील एका अभ्यासानंतर असा निष्कर्ष निघाला की एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळते तेव्हा नोकरी मिळण्यामध्ये त्याच्या दृष्टिकोनाचा वाटा 85% असतो, तर त्याला त्याच्या विषयाची असणारी माहिती व त्याचे व्यक्तिमत्व यांचा वाटा केवळ 15% असतो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या शिक्षणावर खर्च केली जाणारी संपूर्ण रक्कम ही केवळ माहिती आणि आकडेवारी शिकवण्यासाठीच खर्च केली जाते. प्रत्यक्ष नोकरी मिळण्यासाठी ही माहिती फक्त
15%च उपयुक्त ठरत असली तरी. आपण जी चर्चा करणार आहोत ती या उरलेल्या 85% अशाबद्दलच आहे. इंग्रजी भाषेत ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, मग तो जीवनाचा वैयक्तिक भाग असो की व्यावसायिक, दृष्टिकोनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. कुणीही अधिकारी योग्य दृष्टिकोनाशिवाय चांगला अधिकारी बनू शकेल का? कोणीही विद्यार्थी योग्य दृष्टिकोनाशिवाय चांगला विद्यार्थी म्हणून घेण्यास पात्र ठरेल का? आई-वडील, शिक्षक, विक्रेता, मालक आणि नोकर यापैकी कोणीही योग्य दृष्टिकोनाशिवाय आपापले काम योग्य प्रकारे करू शकेल का? अर्थातच नाही. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी आपल्या यशाचा पाया म्हणजे आपला दृष्टिकोन. यश आणि निश्चित ध्येयप्राप्तीसाठी दृष्टिकोनाचे एवढे महत्त्व असेल तर साहजिकच आपला जीवनविषयक दृष्टिकोन आपण तपासून बघायला हवा. ध्येयप्राप्तीसाठी आपल्या दृष्टिकोनाचा काय प्रभाव पडतो याची चिकित्सा करायला हवी. तुझे आहेत तुझं पाश. आफ्रिकेत एक सुखी आणि समाधानी शेतकरी होता. तो सुखी होता कारण तो समाधानी होता आणि तो समाधानी होता कारण तो सुखी होता. एकदा त्याच्याकडे एक विद्वान गृहस्थ आला. गप्पांच्या ओघात अस्सल हिऱ्यांच्या सौंदर्याचे व सामर्थ्याचे वर्णन करताना तो म्हणाला, तुझ्याकडे अंगठ्या एवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील. तुझ्याकडे मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित आपल्या देशाचा मालक बनशील. त्या रात्री शेतकऱ्याला झोपच आली. त्या माणसाने केलेलं हिऱ्याचं वर्णन त्याच्या कानामध्ये घुमत होतं. त्याच्या दुःखाचं मूळ त्याच्या असमाधानात होतं आणि असमाधानाचे कारण त्याच्या दुःखात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून व घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिऱ्यांच्या शोधात बाहेर पडला. संपूर्ण आफ्रिका खंड त्यानं पालथं घातलं, पण त्याला काही हिरा मिळाला नाही. युरोप पालथं घातलं तरी त्याला हिऱ्यांचा शोध लागला नाही. स्पेनमध्ये पोहोचला तेव्हा तो शारीरिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. याच मनस्थितीत त्याने बार्सिलोना नदीत उडी मारून आत्महत्या केली. इकडे त्याचे शेत विकणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला होता. पाटाच्या पलीकडच्या काठावर सूर्यप्रकाशात त्याला एक दगड चमकत असलेला दिसला. बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार करून त्याने तो दगड उचलला व बैठकीच्या खोलीत ठेवून दिला. त्याच दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान गृहस्थ तेथे आला. त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न केला, हाफिज परत आला का? शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिलं, नाही. पण आपण असा प्रश्न का विचारत आहात? तो विद्वान म्हणाला, तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे. मी पाहता क्षणीच ओळखलं. नवीन मालक म्हणाला, कसं शक्य आहे? तो तर एक दगड आहे. मला पाटाजवळ सापडला. तिथे असे आणखी कितीतरी दगड पडले आहेत. त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी काही दगड गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले. ते दगड नसून खरोखरच हिरे होते. त्या शेत जमिनीत खरोखरच सर्वत्र हिरे पसरल्याचे त्यांना आढळले. या कथेचं तात्पर्य काय? मला वाटतं या कथेतून आपण 5 गोष्टी शिकू शकतो. 1. आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरे माणकांपेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात. फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संधीचे सोने करता यायला हवे. आपल्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमीच चांगली वाटते. 3. आपल्याला दुसऱ्याची स्थिती नेहमी चांगली वाटत असते तशी दुसऱ्यांनाही आपली स्थिती चांगली वाटत असते, हे लक्षात घ्या. 4. मिळालेली संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडेही कटकट म्हणून पाहिलं जातं. आणि 5. एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही. येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते, पण ती पूर्वीसारखीच कधीच नसते. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला महत्त्व आहे. डेव्हिड आणि गोलियत. तुम्हाला डेव्हिड आणि गोलियतची कथा माहीतच असेल. एक राक्षस होता. गावकऱ्यांना फार छळायचा. एकदा डेव्हिड
एक पोरगेल असा मेंढपाळ त्या गावातल्या आपल्या नातलगांना भेटायला आला. त्यानं विचारलं, तुम्ही या राक्षसाशी लढत का नाही? भयग्रस्त झालेल्या गावकऱ्याने उत्तर दिलं, या महाप्रचंड राक्षसाचा वध कसा करणार? तो केवढा बलाढ्य आहे, दिसत नाही का तुला? तेव्हा डेव्हिड उत्तरला, या राक्षसाच्या प्रचंड आकारामुळे त्याचा वध करता येणार नाही असं मानणं बरोबर नाही. उलट त्याच्या प्रचंड आकारामुळे आपला नेम चुकण्याची अजिबात शक्यता नाही. पुढं काय घडलं ते सगळ्यांना ठाऊकच आहे. डेव्हिडने केवळ गोफणीच्या सहाय्यानं राक्षसाला मारून टाकलं. राक्षसरूपी संकट तेच, पण त्याच्याकडे पाहण्याचा डेव्हिडचा दृष्टिकोन वेगळा होता. माघार घेण्यासारख्या परिस्थितीला किंवा अडथळ्यांना आपण कसे सामोरं जातो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पायरी वाटते, तर नकारात्मक विचारामुळे हेच अपयश मार्गातला अडथळा बनते. चांगल्या नावाजलेल्या संस्थांची ओळख तेथील कर्मचाऱ्यांच्या पगारामुळे किंवा कार्यालयीन सोयीसुविधांवरून होत नसते. ती ओळख कर्मचाऱ्यांमधील जाणीव, योग्य दृष्टिकोन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परस्पर संबंधांवरून होत असते. कर्मचारी जेव्हा म्हणतात मी हे काम करू शकणार नाही, तेव्हा दोन अर्थ ध्वनीत होतात. त्यांना काम कसे करावे याची माहिती नाही. अशा परिस्थितीत त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे असे म्हणायला लागेल. आणि दोन, काम करण्याची त्यांची इच्छा नाही, तशी त्यांची मानसिकता नाही. मग हा प्रश्न दृष्टिकोनाचा बनतो, किंवा जर काम न करण्याचा त्यांनी निश्चयच केला असेल तर तत्वाचा बनतो. साकल्याने विचार करण्याचा दृष्टिकोन. कोणत्याही प्रश्नांचा सर्व अंगाने विचार करण्याचा दृष्टिकोन मला स्वीकारार्ह वाटतो. माणूस म्हणजे केवळ एक हात किंवा पाय नसतो, तो एक पूर्ण मनुष्य असतो. हा संपूर्ण मनुष्य कामावर जातो आणि तोच संपूर्ण मनुष्य घरी परत येतो. परिस्थितीचाही आपण असाच सर्वांगीण विचार करायला हवा. आपण घरातल्या अडचणी आणि समस्या ऑफिसात आणि ऑफिसातील समस्या घरी घेऊन जातो. खरे तर समस्यांचे वास्तव आकलन व मूळ शोधण्यासाठी साकल्यानेच विचार करायला हवा. कौटुंबिक समस्या ऑफिसात नेल्या की मानसिक ताण वाढतो आणि कार्यक्षमता कमी होत जाते. ऑफिसमधील कामाच्या समस्या आणि सामाजिक समस्या यांचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक अंगावर होतो. तुमची कौटुंबिक, व्यावसायिक, सार्वजनिक, सरकारी कोणतीही समस्या घ्या, तिचे तर्कसंगत विश्लेषण करा, सर्वकष विचार करा. समस्येचे मूळ आणि निराकरण करण्याचा मार्ग यांचा तुम्हाला आपोआप बोध होईल. समस्या मग त्या वैयक्तिक, व्यावसायिक किंवा सामाजिक कुठल्याही असो, त्यांचा आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो हेही तुमच्या लक्षात येईल. आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक. आपण विशिष्ट दृष्टिकोन घेऊनच जन्माला येतो की वयाबरोबर आपला विशिष्ट दृष्टिकोन विकसित होत जातो? आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक कोणते? परिस्थितीमुळे जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहत असू तर आपण त्यात बदल घडवून आणू शकतो का? आपल्या दृष्टिकोनाची जडणघडण मुख्यतः संस्कारक्षम वयात होते. मुख्यतः 3 घटकांवर आपला दृष्टिकोन अवलंबून असतो. 1. वातावरण, 2. अनुभव आणि 3. शिक्षण. आता त्यांचा स्वतंत्रपणे विचार करूया. 1. वातावरण. आपल्या भोवतालचे वातावरण निर्माण करण्यास पुढील गोष्टी जबाबदार असतात. 1. घर, सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव. 2. शाळा, समवयस्क मित्रांचा प्रभाव. 3. ऑफिस, सहाय्य करणारे किंवा केवळ चुकाच काढणारे वरिष्ठ. 4. प्रसार माध्यम, दूरदर्शन, वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, चित्रपट. 5. सांस्कृतिक पार्श्वभूमी. 6. धार्मिक पार्श्वभूमी. 7. परंपरा आणि श्रद्धा. 8. सामाजिक परिस्थिती आणि 9. राजकीय परिस्थिती. या साऱ्या गोष्टी एकत्र येऊन संस्कृती बनवतात. घर, ऑफिस, देश, प्रत्येकाची स्वतःची संस्कृती असते. एखाद्या दुकानात विक्रेता, व्यवस्थापक आणि मालक सर्वजण आपल्या विनम्र वागणुकीने लक्ष वेधून घेतात, पण दुसऱ्या एखाद्या दुकानात वेगळा अनुभव येतो. तेथील प्रत्येकजण मख्ख व उद्धट असतो. एखाद्या घरातील मुले, आई-वडील आणि सर्वच माणसे सुस्वभावी, मर्यादशीर आणि एकमेकांसाठी जीव टाकणारे असतात, तर काही घरात माणसे कुत्र्या मांजरासारखे सतत भांडत असतात. ज्या देशाचे शासन किंवा राजकीय वातावरण सरळ मार्गी असते, तेथील लोक देखील सामान्यतः प्रामाणिक, इतरांना मदत करणारे व न्यायप्रिय असतात. अर्थात यांच्या विरुद्ध परिस्थिती देखील असू शकते.
अप्रामाणिक आणि भ्रष्ट वातावरणात प्रामाणिक माणसाचा कोण मारा होत असतो, तर प्रामाणिक समाजात अप्रामाणिक व्यक्तीला थारा मिळत नाही. चांगल्या वातावरणात सामान्य कर्मचाऱ्यांची देखील कार्यक्षमता वाढते, पण वाईट वातावरणात चांगला कर्मचारी सुद्धा आपली कार्यक्षमता हरवून बसतो. कोणत्याही ठिकाणी संस्कृती ही वरून खाली झेरपत जाते, खालून वर चढत जात नाही. म्हणून आपण स्वतःसाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी कुठल्या प्रकारचे वातावरण तयार केले आहे याचे सिंहावलोकन केले पाहिजे. नकारात्मक वातावरणात सकारात्मक वर्तनाची अपेक्षा कशी करता येईल? कायद्याचा अभाव हाच जेथे कायदा बनतो तेथे सरळमार्गी नागरिक देखील परिस्थितीने भामटे, अप्रामाणिक आणि चोर बनतात. म्हणून परिस्थितीचे मूल्यमापन करून स्वतःचे व इतरांचे आयुष्य सुखी करण्याच्या प्रयत्नाला तात्काळ लागणेच इष्ट आहे. अनुभव 2. अनुभव. माणसे व घटना याविषयीच्या अनुभवानुसार आपले वर्तन बदलते. एखाद्या व्यक्तीचा सकारात्मक अनुभव आला की आपण देखील त्याच्याकडे सकारात्मकरित्या पाहू लागतो. सकारात्मकरित्या पाहिले तर सकारात्मक अनुभव येतो. आणि 3. शिक्षण. इथे मला केवळ पुस्तकी शिक्षण अभिप्रेत नाही, तर औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे. ज्ञानाचा उपयोग योजकतेने केल्यास त्याचे रूपांतर शहाणपणात होते आणि त्यातूनच यश पक्के होते. येथे शिक्षण ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली आहे. यात शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. शिक्षक हा दीर्घकालीन परिणाम करू शकतो. त्याच्या दूरगामी परिणामांची आपण कल्पनाही करू शकत नाही. माहितीचा अफाट समुद्र आपल्या सभोवती पसरला आहे, परंतु ज्ञान आणि शहाणपण यासाठी मात्र आपण असुसलेले आहोत. शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य व्हायला हवी. सकारात्मक दृष्टिकोनाच्या माणसांची ओळख. केवळ रोगमुक्त असणं म्हणजे आरोग्य संपन्न असणं नव्हे, त्याप्रमाणेच आपला दृष्टिकोन नकारात्मक नसणे याचा अर्थ तो सकारात्मक आहे असं नाही. सकारात्मक व्यक्तिमत्व काही ठळक गुणांमुळे उठून दिसते. आस्था, आत्मविश्वास, चिकाटी, नम्रता हे त्यापैकी काही गुण होत. हे गुण असणारी माणसं स्वतः जबरदस्त आशावादी असतात. आपण यशस्वी होणारच या सकारात्मक भूमिकेतून ते नेहमी काम करतात. इतरांकडेही ते आशावादी दृष्टीने पाहतात. सकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती म्हणजे अत्यंत उपयुक्त असे जणू बारमाही फळच. सर्वांनाच ते नेहमी हवेसे वाटते. सकारात्मक दृष्टिकोनाचे फायदे. हे फायदे सहज लक्षात येण्यासारखे आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष होण्याचीही शक्यता असते. सकारात्मक दृष्टिकोनामुळे खालील फायदे होऊ शकतात. उत्पादकतेमध्ये वाढ होते, मिळून मिसळून काम करण्यास प्रोत्साहन मिळते, समस्यांचे निराकरण होते, गुणवत्ता वाढते, सलोख्याचे खेळीमेळीचे वातावरण तयार होते, निष्ठा निर्माण होते, नफ्यात वाढ होते, मालक कर्मचारी आणि गिराईक यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रेरणा मिळते, मानसिक तणाव कमी होतो, व्यक्तीची सामाजिक जाणीव वाढते, सर्वांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे समाजाचा व देशाचा फायदा होतो. व्यक्तिमत्व प्रसन्न होण्यास मदत होते. नकारात्मक दृष्टिकोनाचे परिणाम. जीवन ही एक मूलतः अडथळ्यांची शर्यत आहे आणि त्यात नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती स्वतःच स्वतःच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात. नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्तींना आपली नोकरी, मैत्री, नातेसंबंध इतकंच काय वैवाहिक संबंध देखील टिकवणं जड जातं. नकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांना पुढील गोष्टींना तोंड द्यावं लागतं. कडवटपणा, नाराजी, निरुद्देश जीवन, अनारोग्य, स्वतःसाठी आणि इतरांसाठी मानसिक ताण. अशा व्यक्ती घरात आणि कामाच्या ठिकाणी नकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि समाजासाठी लोढणे बनतात. त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन केवळ आजूबाजूच्या लोकांपुरताच सीमित राहत नाही, तो भावी पिढ्यांनाही नडतो. आपल्या नकारात्मक दृष्टिकोनाची जाणीव झाल्यावरही आपण का सुधारणा करत नाही? घडणारा कोणताही बदल चटकन न स्वीकारण्याची मनुष्याची मूळ प्रवृत्ती असते. बदल हा नेहमीच अस्वस्थ करणारा असतो. बदलाचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक कसाही असला तरी बदल हा तणावपूर्ण असतो. म्हणजे असं की आपल्या नकारात्मक भूमिकेतच आपल्याला इतकी सुरक्षितता वाटत राहते की बदल जरी चांगल्यासाठी असला तरी आपण त्याला नको म्हणत राहतो. आपण आपल्या नकारात्मक भूमिकेतच अडकून राहतो. चार्ल्स डिकन्सने एका कैद्याबद्दल लिहिले आहे. या कैद्याला बरीच वर्ष अंधार कोठडीत ठेवले होते. शिक्षा संपल्यावर त्याला त्या अंधाऱ्या कोठडीतून बाहेरच्या जगात उजेडात आणण्यात आला. बाहेर आल्यावर तो माणूस सभोवताली पाहू लागला.
या नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे तो इतका अस्वस्थ झाला की त्याने मला पुन्हा कोठडीत न्या, या उजेडाचा मला त्रास होतोय असं म्हटलं. स्वातंत्र्य आणि खुलं जग यापेक्षा त्याला कोठडी, साखळदंड आणि अंधार यांचं बंदिस्त जग अधिक सुरक्षित आणि सुखद वाटत होतं. सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करण्याचा मार्ग. आपल्या स्वभावाची व वृत्तीची जडणघडण होते त्या संस्कारक्षम वयात सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाणणं फार सोपे व हितकर असते. पण याचा अर्थ असा नव्हे की जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने आपला नकारात्मक दृष्टिकोन बनलेला असेल तर तो कधीच टाकून देता येत नाही. अशा दृष्टिकोनात बदल घडवून आणता येतो. अर्थात हा बदल घडवून आणणे सोपे नसते. सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करून टिकवण्यासाठी पुढील मार्गाचा अवलंब करावा लागतो. सकारात्मक दृष्टिकोनामागील तत्त्वांची जाणीव ठेवणे, सकारात्मक व्यक्ती बनण्याचा संकल्प करणे, या सर्व तत्त्वांचे पालन निष्ठापूर्वक व शिस्तबद्ध रीतीने करणे. एक जबाबदार प्रौढ व्यक्ती म्हणून आपली जडणघडण होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी प्रभावी ठरतात? आपल्या आपल्या भोवतालची परिस्थिती, आपले शिक्षण, आपला अनुभव याशिवाय आणखी कोणाला जबाबदार धरता येईल? खरे तर यासाठी आपण स्वतःच जबाबदार असतो. जीवनात कधी ना कधी जबाबदारी स्वीकारायच लागते. स्वतःला दोष देण्याऐवजी आपण अवतीभोवतीच्या व्यक्ती किंवा घटना यांना दोषी ठरवतो. सकाळी उठल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न मनाने, सकारात्मक विचाराने करणं हे तर आपल्या हातातच असते. एक प्रौढ, जबाबदार व्यक्ती म्हणून आपले वर्तन आणि कृती याची जबाबदारी आपणच स्वीकारायला हवी. नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक आपल्या अपयशाचं खापर आपले आईवडील, शिक्षक, जीवनसाथी, अर्थव्यवस्था, शासन व्यवस्था आणि सर्व जग यांच्यावर फोडून मोकळे होतात. यासाठी भूतकाळाचे जोखड फेकून दिले पाहिजे. आपण मुख्य प्रवाहात सामील झालं पाहिजे. आपल्या सर्व स्वप्नांना एकवटून पुढे गेलं पाहिजे. सत्य, प्रामाणिक आणि चांगल्या सकारात्मक गोष्टींचा ध्यास घेतला की आपला दृष्टिकोन आपोआपच सकारात्मक बनत जाईल. सकारात्मक मनोवृत्ती निर्माण होऊन ती टिकावी असं वाटत असेल तर पुढील प्रमाणे पावलं टाकणं गरजेचं आहे. दृष्टिकोन बदला. सकारात्मकतेचा शोध घ्या. जीवनातील सकारात्मक गोष्टीचा शोध डोळसपणे घेतला पाहिजे. एखादी व्यक्ती किंवा घटना यामधील दोष वैगुंठा पाहण्यापेक्षा त्यामधील गुणांचा शोध घ्यावा. नकारात्मक दृष्टिकोनामुळे केवळ चुका व दोष शोधण्याची सवय आपल्या मनाला लागलेली असते. त्यामुळे चांगल्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. दोष शोधणाऱ्या व्यक्तीला अगदी स्वर्गात गेल्यावरही दोषच आढळतील. आपल्यापैकी बहुतेकांना आपण ज्याचा शोध घेतो तेच सापडते. मैत्री, सुख आणि सकारात्मकता यांची कामना करणाऱ्यांना त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. उलट भांडकुदळ माणसाच्या नशिबी भांडणच लिहिलेलं असते. नकारात्मक विचाराच्या माणसाच्या नशिबी उदासीनताच असते. मात्र एक इशारा इथंच द्यावासा वाटतो. सकारात्मकतेचा शोध म्हणजे दोषाकडे दुर्लक्ष करणं नव्हे. सोन्याचा शोध. अँड्रू कार्नेगी हा स्कॉटिश युवक अमेरिकेत आला. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी छोटी मोठी कामं करू लागले. एक दिवस तो अमेरिकेच्या सर्वात मोठ्या पोलादाच्या कारखान्याचा मालक बनला. त्याच्या कामाचा व्याप एवढा वाढला की एका वेळी अनेक कोट्याधीश त्याच्यासाठी काम करू लागले. कोणीतरी कार्नेगीला विचारलं, तुम्ही लोकांशी कशा प्रकारे संबंध ठेवता? कार्नेगीने उत्तर दिलं, लोकांशी संबंध ठेवणं म्हणजे सोन्यासाठी खोदकाम करणं. 1 अंश सोने मिळवण्यासाठी कित्येक टन माती दूर करावी लागते. पण खोदकाम करताना तुम्ही मातीचा नाही तर सोन्याचा शोध घेत असता. तुमचा दृष्टिकोन कसा असावा? तर सोन्यासाठी खोदकाम करण्यासारखा असावा. तुम्ही जर लोकांमधील आणि परिस्थितीतील दोषच काढायचं ठरवलं तर तुम्हाला खूप दोष सापडतील. मग तुम्हीच ठरवा तुम्ही काय शोधणार आहात. अँड्रू कार्नेगीच्या उत्तरात फार मोठा संदेश आहे. प्रत्येक माणसामध्ये आणि परिस्थितीमध्ये काहीतरी सकारात्मक असतंच. पुष्कळ वेळा हे चांगलं, सकारात्मक जे असतं ते पुरेसं स्पष्ट असतं असत नाही आणि त्यामुळे आपल्याला खोल खणावं लागतं. शिवाय लोकांमधील आणि परिस्थितीतील चुका शोधण्याची आपल्याला इतकी सवय लागलेली असते की आपण चांगलं बघायचंच विसरून जातो. कोणीतरी म्हटलंय की अगदी बंद पडलेलं घड्याळसुद्धा दिवसातून 2 वेळा अचूक वेळ दाखवतं. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा सोन्याचा शोध घेता तेव्हा टनावरील दगडमाती बाजूला करावी लागते. पण तुमचा शोध हा सोन्यासाठी असतो, मातीसाठी नाही. काही माणसं काही झालं तरी टीकाच करतात. तुमची कोणतीही बाजू
नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक नेहमीच टीका करतात. काही माणसं काही झालं तरी टीकाच करतात. तुमची कोणतीही बाजू असू द्या, ते नेहमी विरुद्ध बाजूलाच असणार. अशी माणसं टीकेतून आपली कारकीर्द उभी करतात. ते धंदेवाईक टीकाकार असतात. एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळणार असल्याच्या थाटात ते टीका करत असतात. ते प्रत्येक माणसात आणि कोणत्याही परिस्थितीत दोष काढतात. अशा प्रकारची माणसं तुम्हाला प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात आणि कार्यालयात आढळतील. ते जिथे जिथे दोष शोधतात आणि परिस्थिती कशी वाईट आहे याची दवंडी पिटत राहते. ते आपल्या समस्यांबद्दल सगळ्या जगाला दोष देतात. अशा लोकांना काम खराब हेच नाव योग्य. ते हॉटेलात जातात, चहा कॉफीत स्वतःला बुडवतात, सिगारेटी ओढतात. का? तर मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या माणसांच्या मानसिक ताणात भरच पडते. प्लेगच्या साथीसारखा हे लोक नकारात्मक संदेश पसरवतात आणि या सर्वातून नकारात्मकच निकाल यावेत अशी परिस्थिती निर्माण करतात. वाफेवर चालणाऱ्या बोटीचा शोध फुलटन यांनी लावला. हडसन नदीच्या किनाऱ्यावर तो आपल्या या नव्या शोधाचं प्रात्यक्षिक करत होता. तो पाहण्यासाठी पुष्कळ लोक आजूबाजूला जमले होते. त्यामध्ये निराशावादी आणि शंकेखोर मंडळी होती. ही बोट कधीच सुरू होणार नाही असं ती म्हणत होती. आणि योग काय पहा, ती बोट सुरू झाली. ती बोट नदीतून पुढे जाऊ लागली. हे पाहून ती बोट कधीच सुरू होणार नाही असं म्हणणारे ते निराशावादी ओरडू लागले, ती कधीच थांबणार नाही. काय ही मनोवृत्ती! काही लोक नेहमीच नकारात्मक विचार करतात. एक होता शिकारी. त्याने एकदा शिकारी कुत्रा खरेदी केला. तो कुत्रा अद्वितीय होता. कारण त्या कुत्र्याला पाण्यावर चालण्याची कला साध्य होती. हा चमत्कार पाहून शिकाऱ्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आपल्या विलक्षण कुत्र्यामुळे मित्रमंडळींना चकित करता येईल या कल्पनेने त्याला आनंद झाला. त्याने एका मित्राला शिकारीचे निमंत्रण दिले. त्याने काही बदकं मारली. शिकाऱ्याने कुत्र्याला पळत जाऊन ती शिकार आणण्याचा इशारा केला. कुत्रा दिवसभर पाण्यावर पळत बदकं आणत राहिला. आपल्या कुत्र्याचा पराक्रम पाहून मित्र आश्चर्य व्यक्त करेल असं शिकाऱ्याला वाटलं, पण मित्राने काहीच विचारले नाही. घरी परत येताना शिकाऱ्याने विचारलं, माझ्या कुत्र्या तुला काही वेगळेपणा आढळला का? मित्राने उत्तर दिलं, व एक गोष्ट लक्षात आली, तुझ्या कुत्र्याला पोहता येत नाही. काही लोक नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन स्वीकारतात. निराशावादी कोणाला म्हणावे? निराशावादी लोक तक्रार करायला काही समस्या नसतील तर दुःखी होतात. आनंदाच्या क्षणी देखील ते दुःखी असतात, कारण उद्या काय होणार याची त्यांना चिंता वाटते. आयुष्याचा बराच काळ ते कुरकुर करण्यात घालवतात. अंधार किती पडला हे पाहण्यासाठी दिवे घालवतात. आयुष्याच्या आरशावर पडलेले तडे नेहमी शोधित बसतात. बिछाणामध्ये झोपून मरण पावणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते हे ऐकल्यावर बिछाणावर झोपण्याचे सोडून देतात. उत्तम आरोग्य देखील त्यांना आनंद देऊ शकत नाही, कारण उद्याच आपण आजारी पडू अशा भीती त्यांना त्रास देते. परिस्थिती आणखी बिघडेल अशी अपेक्षा करूनच थांबत नाहीत, तर समोरच्या गोष्टी बिघडवून ठेवतात. आंब्याकडे दुर्लक्ष करून फक्त कोय पाहतात. सूर्य फक्त छाया निर्माण करण्यासाठी प्रकाशतो अशी त्यांची श्रद्धा असते. आनंददायी गोष्टींकडे कानाडोळा करून ते फक्त कटकटींचाच हिशोब लावतात. कठोर परिश्रमामुळे कधीच इजा होत नाही हे माहीत असूनही निष्कारण धोका कशाला पत्करा असा विचार ते करतात. आशावादी कोणाला म्हणावे? खालील वर्णन आशावादी लोकांना तंतोतंत लागू पडते. मनाने इतके कणखर व्हा की कुठलाही आघात झाला तरी तुमची मनःशांती ढळणार नाही. भेटणाऱ्या माणसाशी आरोग्य, सुख आणि समृद्धीच्या गोष्टी करा. आपल्या मित्रांमध्ये देखील काही चांगले गुण आहेत याची त्यांना जाणीव करून द्या. प्रत्येक गोष्टीची प्रकाशमान बाजू पहा. हाती घेतलेलं काम, परिस्थिती याविषयी आशावादी दृष्टिकोन ठेवा. ते सगळ्यात उत्तम कसं करता येईल याचाच विचार करा आणि उत्तम दर्जाचीच अपेक्षा करत त्यासाठी प्रयत्न करा. स्वतःच्या यशाविषयी तुम्ही जेवढे उत्सुक असता तेवढीच उत्सुकता दुसऱ्याच्या यशाबाबतही दाखवा. भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा. सर्वांचे स्वागत हसतमुखाने करा. स्वयं सुधारण्यासाठी इतका वेळ द्या की इतरांवर टीका करण्यासाठी वेळच उरणार नाही. चिंता मनाला स्पर्श करू शकणार नाही इतके मोठे बना आणि इतके उमद्या मनाचे व्हा की क्षुद्र संताप, राग लोभ यांचा वाराही तुमच्या मनाला लागणार नाही. 2. प्रत्येक काम त्वरित करण्याची सवय लावा. आपल्यापैकी प्रत्येकाला आजचे काम उद्यावर टाकण्याची खोड असते.
मी स्वतः याचा अनुभव घेतला आणि त्यामुळे माझ्यावर पश्चात्तापाची पाळी आली. काम उद्यावर टाकण्याच्या सवयीमुळे नकारात्मकता वाढीस लागते. काम करून होणाऱ्या श्रमामुळे जेवढा थकवा येतो त्यापेक्षा जास्त काम टाळण्याच्या सवयीमुळे होते. कुठलेही काम पूर्ण झाल्यामुळे आनंद आणि उत्साहाचा अनुभव येतो, पण अर्धवट टाकून दिलेल्या कामामुळे एखादे भगदाड पडलेली गळकी टाकी हळूहळू रिकामी व्हावी तशी सारी ऊर्जा निघून जाते. तुम्हाला सकारात्मकता निर्माण करून ती वाढवायची असेल तर तुम्ही वर्तमानात जगण्याची आणि प्रत्येक गोष्ट आज नव्हे आत्ताच करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. चंद्राच्या शीतल छायेत त्याने निद्रा घेतली आणि सूर्यस्नानाचा आनंदही लुटला. हे करीन ते करीन म्हणून आयुष्य जगला आणि एके दिवशी काही न करता त्याचा ग्रंथ आटोपला, असं जेम्स अल्बर यांनी म्हटलं. मी मोठा झाल्यावर थोडक्यात मी मोठा झाल्यावर हे करीन ते करीन आणि सुख प्राप्त करीन असं म्हणणारा छोटा मुलगा सर्वांनी पाहिला असेल. मोठा झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर सुखासाठी हे करीन ते करीन असा निश्चय तो पुन्हा करतो. शिक्षण संपल्यावर हेच सुख नोकरीमुळे प्राप्त होईल अशी त्याची समजूत असते. नोकरी मिळाल्यानंतर सुखाच्या शोधात तो लग्नही करतो. पुन्हा मुलांचे शिक्षण झाल्यावर सुखप्राप्तीची भाबडी आशा तो करतो. सुख प्राप्त न होताच तो निवृत्तही होतो आणि एक दिवस त्याच्या ध्यानात येतं की हा म्हणता सारे आयुष्य त्याच्या चिमटीतून निसटून गेले. मी विचार करतोय, विश्लेषण करतो असे मोठमोठे शब्द वापरून काही जण स्वतःची दिरंगाई लपवण्याचा प्रयत्न करत असतात. 6 महिने निघून गेले तरी त्यांचा विचार चालूच असतो, विश्लेषणही चालूच असते. विश्लेषणाच्या आणि विचारांच्या अर्धांगवायूने आपण पछाडलेले आहोत ही गोष्ट मात्र त्यांना जाणवत नाही. असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. दिरंगाई करणाऱ्यांचा आणखी एक प्रकार असतो. ते नेहमी म्हणतात मी तयारी करतो आहे. 1 महिना जातो, 6 महिने त्यांची तयारी चालूच असते. सबबी सांगण्याचा रोग आपल्याला जडलेला आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ते सबबी सांगतच राहतात. आयुष्य म्हणजे रंगीत तालीम नव्हे. तुम्ही कुठल्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी आहात हे महत्त्वाचे नसते. आयुष्याच्या खेळात फटका मारण्याची संधी फक्त एकदाच मिळते आणि पणाला लावलेली गोष्ट तर फार मौल्यवान असते. भावी पिढ्यांचे भवितव्य आपण पणाला लावतो. आपल्या अस्तित्वाच्या स्थळकाळाविषयी काय म्हणता येईल? आपण या क्षणी इथे आहोत हे या प्रश्नाचे उत्तर होईल. हा आताचा क्षण समजून घेऊन त्याचा पुरेपूर उपयोग करून वर्तमान सार्थ करणं महत्त्वाचं. याचा अर्थ भविष्यासाठी नियोजन करू नये असं नाही. भविष्यासाठी नियोजन तर अटळच असतं. वर्तमानाचा पुरेपूर उपयोग करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या अधिक चांगल्या भविष्याची तरतूद करणं नव्हे काय. सकारात्मक मानसिकतेसाठी चालढकल करण्याच्या सवयीचा त्याग करा आणि त्वरित कृती हा मंत्र लक्षात ठेवा. आयुष्यातील अत्यंत उद्वेगजनक उद्गार म्हणजे तसं घडू शकलं असतं. मी असं करायला हवं होतं. मी ते करू शकलो असतो. मी ते केलं असतं तर बरं झालं असतं. मी थोडा अधिक प्रयत्न केला असता तर किती छान झालं असतं. जे काम तुम्ही आज करू शकता ते उद्यावर टाकण्याची चूक करू नका. बेंजामिन फ्रँकलिन यांनी हे म्हटले. एक गोष्ट निश्चित, दिरंगाई करण्याचा कितीही मोह होत असला तरी यशस्वी व्यक्ती त्याच्या आहारी जात नाही. मी हे काम कधीतरी करेन असं म्हणणारा माणूस ते काम कधीच करू शकत नाही. काही लोक कामासाठी घरातून निघण्याआधी सर्व काही आलबेल असेल, ट्रॅफिकचे सर्व हिरवे सिग्नल पडलेले असतील अशी अपेक्षा करतात, पण असं कधीच घडत नाही आणि सुरुवात करण्याआधीच अशी माणसं अपयशी ठरतात. ही मोठी दुःखाची गोष्ट. म्हणून दिरंगाई करणे थांबवा. काम लांबणीवर टाकण्याची सवय आतापासून टाळा. 3. कृतज्ञ मनोवृत्तीची जोपासना करा. आयुष्यात जे मिळाले त्याचा विचार करा. अडचणींचा पाडा वाचू नका. आयुष्यातील छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी वेळ काढा. एखादा माणूस अपघात किंवा आजारपणामुळे आंधळा किंवा अपंग बनतो आणि त्याला लाखो रुपयांची भरपाई मिळाली अशा कथा आपण ऐकतो, पण आपल्यापैकी किती लोक अशा अपंग अंध व्यक्तींची जागा घ्यायला तयार होतील? मला वाटतं फारच थोडे लोक याला तयार होतील. जे आपल्याकडे नाही त्याबद्दल तक्रारी करण्याच्या नादात जे आपल्याजवळ आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. खरं पाहता ज्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगावी असं बरंच काही प्रत्येकाला मिळालेलं असतं. दुःखाची गणती न करता जे जवळ आहे त्याचा विचार करा. याचा अर्थ संतुष्ट बना असं नाही. माझ्या म्हणण्याचा असा गैरअर्थ निघत असेल तर योग्य संदेश पोहोचवण्यात मी कमी पडलो आणि तुम्ही माझ्या म्हणण्याचा सोयीस्कर अर्थ लावलात असं.
एखाद्या वाक्याचा अर्थ सोयीस्करपणे कसा लावला जातो याविषयी एक गोष्ट सांगतो. दारूचे व्यसन असलेल्या माणसांच्या एका समूहापुढे बोलायला गेलेल्या एका डॉक्टरची ही गोष्ट आहे. मद्यपान आरोग्याला किती अपायकारक आहे हे प्रभावीपणे दाखवण्यासाठी त्याला प्रात्यक्षिक करायचे होते. त्याच्याकडे 2 बाटल्या होत्या. एका बाटलीत शुद्ध पाणी होते, दुसऱ्या बाटलीत शुद्ध अल्कोहोल होते. डॉक्टरने शुद्ध पाण्याच्या बाटलीत एक गांडूळ सोडले. त्यात ते छानपैकी पोहू लागलं आणि काही वेळाने वर आलं. डॉक्टरने दुसरं गांडूळ अल्कोहोलच्या बाटलीत सोडलं आणि सर्वांच्या डोळ्यासमोर ते गांडुळाचे विघटन झाले. आपल्या शरीरावरही दारूमुळे असेच परिणाम होतात हे डॉक्टरला दाखवून द्यायचं होतं. या प्रयोगावरून तुम्ही कोणता बोध घ्याल असं डॉक्टरने त्या लोकांना विचारलं. मागून एका माणसाचा आवाज आला, तुम्ही दारू घेतली तर तुमच्या पोटात जंत होणार नाही. त्या डॉक्टरला हा संदेश द्यायचा होता? अर्थातच नाही. एखाद्या बोलण्याचा कसा सोयीस्कर अर्थ लावला जातो याचं हे एक उदाहरण आहे. म्हणजे जे सांगितलं जातंय ते आपण ऐकत नाही, त्यातलं आपल्याला सोयीस्कर तेवढंच ऐकतो. आपण बोलणाऱ्याच्या शब्दाकडे नीट लक्ष देत नाही आणि त्यामुळे गैरअर्थ निघतात. आपणाकडे असलेल्या अनेक गोष्टी वरदानासारखं असतात. आपण या गुप्त खजिन्याचा विचार करावा. 4. सतत शिकत राहा. सुरुवातीलाच काही भ्रम दूर केलेले बरे. सामान्यतः शिक्षण फक्त शाळातून व महाविद्यालयातूनच मिळतं असं समजलं जातं. मी चर्चासत्रांच्या निमित्ताने अनेक देशात जातो. श्रोत्यांना माझा प्रश्न असतो, शाळा व महाविद्यालय यातून आपल्याला खरोखरच शिक्षण मिळतं का? काही लोकांना मिळतं, पण बहुतेकांना मिळत नाही असं उत्तर श्रोते देतात. शाळा कॉलेजातून भरपूर माहिती मिळते. आता शिक्षणामध्ये माहितीची आवश्यकता असतेच, पण त्याबरोबर शिक्षणाचा खरा अर्थ उमगणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. बौद्धिक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर पडतो, तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव हृदयावर पडतो. खरं म्हणजे मनावर सुसंस्कार न करू शकणारी शिक्षण प्रणाली धोकादायक ठरू शकते. आपली कार्यालये, घरदार सर्वत्र उचित कार्यसंस्कृती रुजवण्यासाठी संपूर्ण समाजाचाच पाया हा सचोटी आणि चारित्र्य असायला हवं. त्यासाठी चारित्र्य आणि नैतिकता यांचा संस्कार करणाऱ्या साक्षरतेची किमान पातळी गाठणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणा, धैर्य, चिकाटी आणि जबाबदारीची जाणीव यासारख्या पायाभूत गुणांचा संस्कार करणारे शिक्षण हेच खरे अत्यावश्यक शिक्षण. केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा मूल्य शिक्षण अधिक खरं गरजेचं असतं. नैतिकदृष्ट्या दिवाळखोर पण उत्तम प्रतीच्या शिक्षणात शैक्षणिक पदव्या मिळवलेल्या माणसापेक्षा चारित्र्य संपन्न माणूस यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते असं मला वाटतं. चारित्र्य आणि नीतिमूल्य यांचे संस्कार हे संस्कारक्षम वयातच करावेत, कारण यावेळी मुलाच्या मनाची पाटी कोरी असते. मूल्यहीन शिक्षण. खरं शिक्षण बुद्धी आणि भावना या दोन्ही घटकांना प्रशिक्षित करते. एखादा अशिक्षित चोर मालगाडीतील माल चोरून नेईल, पण सुशिक्षित चोर कदाचित संपूर्ण लोहमार्गच हडप करू शकेल. सध्याची विद्यापीठे अतिकुशल पण असंस्कृत तरुणांचे तांडे निर्माण करत आहेत, कारण तरुणांच्या पुढे जीवनमूल्यांची चौकट ठेवली जात नाही. खरं म्हणजे ते अशा आधाराचा अधिकाधिक शोध घेत असतात. स्टीव्हन मिलर, प्रेसिडेंट, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी. आपली स्पर्धा ज्ञान व शहाणपणा मिळवण्यासाठी आहे, केवळ परीक्षेतील श्रेणीसाठी नाही. ज्ञान म्हणजे माहितीचा साठा करणं, शहाणपण म्हणजे त्या माहितीचा प्रत्यक्ष वापरासाठी उपयोग करण्याची क्षमता असणं. फारसं ज्ञान संपादन न करताही अनेक लोक परीक्षेत उत्तम श्रेणी व पदवी मिळवू शकतात. शिकण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं शिकावं हे शिकणं. खरी ज्ञानप्राप्ती आणि स्मरणशक्ती यामध्ये लोक गल्लत करतात. मनावर होणारे नीतिमूल्यरहित संस्कार हे संपूर्ण समाजासाठीच घातक ठरतात. शिक्षणाने निर्णयक्षमता येतेच असे नाही. रस्त्याच्या कडेला समोसे विकणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. तो निरक्षर होता, त्यामुळे वृत्तपत्र वाचत नसे. तो बहिरा होता, त्यामुळे रेडिओवरचे कार्यक्रम ऐकत नसे आणि त्याचे डोळे कमकुवत होते, त्यामुळे तो टेलिव्हिजनही पाहत नाही. पण रोज भरपूर समोसे तयार करून तो मोठ्या उत्साहाने विकत असे. त्याचा धंदा दिवसेंदिवस वाढत राहिला. धंदा तेजीत असल्याने त्याचा मुलगा त्याला मदत करू लागला. तो नुकताच पदवीधर झालेला होता. एके दिवशी मुलाने वडिलांना म्हटले, आता मोठी मंदी येणार आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का? वडिलांनी उत्तर दिलं, नाही, पण तू मला समजावून सांग. चिंतातूर स्वरात मुलगा म्हणाला, आंतरराष्ट्रीय परिस्थिती फारच वाईट आहे.
आणि देशांतर्गत परिस्थिती तर त्याहून खराब आहे. या कठीण काळासाठी आपण मनाची तयारी केली पाहिजे. आपला मुलगा उच्च शिक्षित आहे, वर्तमानपत्र वाचतो, रेडिओ ऐकतो, सर्व तऱ्हेचं ज्ञान मिळवतो, त्यामुळे त्याचा सल्ला योग्यच असणार असा विचार करून वडिलांनी दुसऱ्या दिवसापासून समोसे बनवण्याचं प्रमाण कमी केलं. दुकानावरील पाटी काढून टाकले. हळूहळू त्याचे गिराईक कमी होत गेले, विक्री कमी होऊ लागली. तेव्हा तो मुलाला म्हणाला, तुझं बरोबरच होतं. खरंच हा मंदीचा काळ आहे. तू मला आधीच सावध केलंस हे फार छान झालं. या गोष्टीतून आपण कोणता बोध घ्यायचा? 1. पुष्कळदा बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता यामधील फरक आपल्या लक्षात येत नाही. 2. एखादा माणूस बुद्धिमान आहे म्हणून त्याचे निर्णय योग्य ठरतीलच असे नाही. 3. सल्लागारांची निवड काळजीपूर्वक करा आणि त्यासाठी निर्णय क्षमतेचा पुरेपूर वापर करा. 4. औपचारिक शिक्षण असो वा नसो, कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकते, नव्हे होतेच, मात्र त्यासाठी तिच्याकडे पुढील 5 गुण असायला हवे. चारित्र्य, बांधिलकी, दृष्टिकोन, विनम्रता आणि धैर्य. 5. अनेक व्यक्ती ज्ञानसंपन्न असतात, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्या आयुष्यात अपयशी ठरलेल्या दिसतात. कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करणे हे बुद्धीचं लक्षण आहे. क्षमता म्हणजे आत्मसात केलेल्या ज्ञानाचे उपयोजन करण्याचे कौशल्य. सक्षम असणे म्हणजे आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याची इच्छा व क्षमता असणे. कुशल व्यक्तीला योग्य प्रकारे काम करण्यासाठी स्वीकारावा लागणारा दृष्टिकोन म्हणजे इच्छा होय. अनेक जण कुशल असूनही सक्षम ठरत नाही. योग्य दृष्टिकोनाअभावी क्षमता निरर्थक ठरते. कुठल्याही विद्यापीठाचं प्राथमिक कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्याला केवळ धंदे शिक्षण देणं हे नव्हे, तर खरं शिक्षण शहाणपण शिकवणं. केवळ तांत्रिक माहिती देणं नव्हे, तर खरं चारित्र्य घडवणं. विन्स्टन चर्चिल. सुशिक्षित. मग सुशिक्षित कोणाला म्हणावं? प्रथमतः असे लोक की जे दररोज येणाऱ्या परिस्थितीचा समर्थपणे सामना करतात आणि जे उद्भवणाऱ्या स्थितीचे योग्य मूल्यमापन करतात आणि अनुरूप कृती करण्यास चुकत नाही. आणखी असे लोक जे सर्वांशीच समतोल बुद्धीने वागतात, इतरांच्या न रुचणाऱ्या खटकणाऱ्या बाबींचा अडथळा न होऊ देता सहजतेने मार्ग काढतात आणि आपल्या सहकाऱ्यांशी शक्य तितक्या समंजसपणे वागतात. शिवाय असे लोक की जे सुखोपभोग घेतानाही संयम राखतात आणि दुर्दैवाचा आघात झाला तरी खचून न जाता धीरोदात्तपणे त्यावर मात करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे लोक यशामुळे शेफारून जात नाहीत, आपल्या अंगभूत चांगुलपणाशी प्रतारणा करत नाहीत, स्वत्व न सोडता खंबीरपणे आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करतात, दैवदत्त सुखाने आपला तोल जाऊ देत नाही, तसेच जन्मदत्त स्वभाव व बुद्धी यांच्या एवढेच कौतुक त्यांना असते अशी सुखाविषयी देखील वाटते. वरीलपैकी 1-2 नव्हे तर सर्वच गुण ज्यांच्यामध्ये आढळतात तेच खरे सुशिक्षित, कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण एकवटलेले असतात. सॉक्रेटिस. थोडक्यात सांगायचं तर कोणत्याही परिस्थितीत जे लोक शहाणपणाने पण धैर्याने निर्णय घेऊ शकतात तेच खऱ्या अर्थाने सुशिक्षित होत. शहाणपणा व मूर्खपणा, चांगला आणि वाईट, सुसंस्कृतपणा आणि असभ्यपणा यामधील फरक जोखण्याची क्षमता हेच शहाणपणाचे लक्षण आहे. पुस्तकी ज्ञान किंवा पदव्या हे नव्हे. तुम्ही विचारलेल्या योग्य प्रश्नांना जो नेमकी उत्तरं देऊ शकतो तोच खरा तज्ज्ञ. व्यापक पाया असलेले शिक्षण म्हणजे काय? काही प्राण्यांनी जंगलात शाळा सुरू करायचे ठरवले. एक पक्षी, खारोटी, मासा, कुत्रा, ससा आणि मंदमती ईल मासा हे त्या शाळेत शिकणार होते. शाळा चालवण्यासाठी एक समिती स्थापन केली. व्यापक पाया असलेलं शिक्षण देणारा अभ्यासक्रमही तयार करण्यात आला. हवेत उडणं, झाडावर चढणं, पोहणं, जमिनीत बीळ करणं यासारख्या विषयांचा समावेश करून सर्व प्राण्यांना त्यांचा अभ्यास अनिवार्य करण्यात आला. पक्षाला उडण्यात उत्तम गती होती, पण बीळ तयार करताना त्याची चोच सुटली, पंख झडले. हवेत उड्डाण करताना तो मागे पडू लागला. झाडावर चढणे आणि पोहणे यात तो नापास झाला. मासा उत्तम पोहणारा असून पाण्याबाहेर मात्र निघू शकत नव्हता, त्यामुळे इतर सर्व विषयात त्याला नापास व्हावं लागले. खारोटी झाडावर चढण्यात प्रवीण असली तरी पोहण्यात अयशस्वी ठरली. कुत्र्याने शाळेत प्रवेशच घेतला नाही. त्याने फी भरण्यास नकार देऊन शाळेच्या प्रशासनाने अभ्यासक्रमात घुंटण्याचा समावेश न केल्याबद्दल वाद घातला. सशाला
बीळ खोदण्यात प्रथम श्रेणी मिळाली, पण त्याला झाडावर चढता येईना. तो एकसारखा खाली पडू लागला. डोक्यावर आदळल्यामुळे त्याच्या मेंदूला मार लागला आणि बीळ तयार करण्यात देखील त्याला अखेर 3री श्रेणी मिळाली. मतिमंद ईल माशाची प्रत्येक गोष्टच अर्धवट असेल, पण शेवटी तोच सर्वात यशस्वी ठरला व निरोपाचे भाषण करण्याचा मान त्याला मिळाला. प्रत्येक विद्यार्थ्याला व्यापक पाया असलेले शिक्षण मिळावं हे उद्दिष्ट साध्य झालं म्हणून शाळेच्या नियामक समितीला आनंद झाला. प्रत्येक विद्यार्थ्याची विशिष्ट विषयातील नैसर्गिक गती किंवा क्षमता कायम ठेवून त्याची जीवन जगण्यासाठी सर्वांगीण तयारी करून घेणारे शिक्षण म्हणजे खरे व्यापक पाया असलेले शिक्षण. प्रत्येकाच्या काही परिस्थाने असतात. जेमतेम 2-3 ग्राम वजन असलेला हमिंगबर्ड आपल्या लवचिक शरीरामुळे अनेक नेत्रदीपक कसरती करू शकतो. सेकंदाला 75 वेळा पंखाची फडफड करू शकतो. फुलांवर घिरट्या घालता घालता तो मध चाकू शकतो, परंतु त्याला आकाशात उंचावर भरारी मारता येत नाही, तरंगता येत नाही किंवा उडताही येत नाही. याउलट 150 किलो वजनाचा शामरूप हा सर्वात मोठा पक्षी असूनही हवेत उडू शकत नाही, परंतु लांब बळकट पायांमुळे 12-15 फुटांच्या लांब ढांगा टाकत ताशी 50 मैल वेगाने धावू शकतो. अज्ञान. ज्ञानाचा आभास म्हणजे शिक्षण नव्हे, अज्ञान. मूर्ख लोकांमध्ये एक विचित्र पद्धतीचा आत्मविश्वास असतो, ज्याचा उगम त्याच्या अज्ञानातच आढळतो. कुठलीही गोष्ट योग्यरित्या करण्याची इच्छा नसणे हे त्या गोष्टीच्या अज्ञानापेक्षा अधिक लाजिरवाणे होय. बेंजामिन फ्रँकलिन. आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या बाबतीत अडाणी असतो, पण अज्ञानाच्या आधाराने आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करणं हा निखालस मूर्खपणा आहे. विशिष्ट विषयाबद्दल अनभिज्ञ असूनही आपल्याला त्या विषयातलं सर्व काही कळतं त्या भ्रमात कित्येक जण असतात. अज्ञान म्हणजे काही सुखदायक गोष्ट नाही, उलट त्यापासून दुःख, दारिद्र्य आणि अनारोग्य निर्माण होतात. अज्ञान म्हणजे वरदान असेल तर सुखी लोक अधिक संख्येने का दिसत नाही? अर्धवट ज्ञान लोकांमध्ये असतं, धोकादायक असतं. त्याचप्रमाणे अज्ञान देखील क्षुद्रपणा, भीती, हटवादीपणा, अहमन्यता आणि पूर्वग्रह यासारख्या दोषांना जन्म देते, अधिक धोकादायक बनते. शहाणपणा म्हणजे अज्ञान नाहीसं करणं होय. आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. जगातील ज्ञानाचा साठा दरवर्षी दुपटीनं वाढत आहे असा अंदाज आहे. माहिती इतक्या सहजपणे उपलब्ध असल्यामुळे अज्ञान नाहीसं करणं सोपं बनलं आहे. अत्यंत आवश्यक गोष्टी सोडून इतर सर्व काही आपल्याला शिकवलं जातं, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. आपल्याला 3 गोष्टी शिकवल्या जातात: वाचन, लेखन, गणित. पण परस्परांविषयीची आदरभावना आणि दयाभावना विसरून दिले जाणारे पुस्तकी शिक्षण काय कामाचं? शाळा म्हणजे ज्ञानाचा झरा. काही विद्यार्थी तहान भागवण्यासाठी येतात, काही एखादा घोट घेण्यासाठी, तर इतर काही कळचूळ भरण्यासाठी. व्यवहार ज्ञान. व्यवहार ज्ञानाशिवाय शिक्षण आणि ज्ञान व्यर्थ ठरतात. कोणत्याही गोष्टीचे यथार्थ आकलन होणं आणि ती योग्य प्रकारे करावयाची क्षमता असणं म्हणजे व्यवहार ज्ञान होय. जन्मतःच आपणास स्पर्श, रस, रूप, गंध व नाद या पंच ज्ञानेंद्रियांचा लाभ होतो, पण यशस्वी लोकांकडे 6वं इंद्रिय असतं, व्यवहार ज्ञानाचं. शिक्षण नसलं तरी व्यवहार ज्ञान हस्तगत करता येतं. मात्र व्यवहार ज्ञानाशिवाय उत्तमातलं उत्तम शिक्षण देखील कुचकामी ठरतं. व्यवहार ज्ञानाची विपुलता म्हणजे शहाणपण होय. बुद्धिरूपी कुऱ्हाडीला नियमितपणे धार लावा. लाकूडतोड्या जॉन एका कंपनीमध्ये 5 वर्ष काम करत होता. त्या 5 वर्षात त्याला एकदाही पगारवाढ मिळाली नाही. मात्र त्याच्यानंतर कामाला लागलेल्या बिल नावाच्या नव्या लाकूडतोड्याला वर्षाच्या आतच पगारवाढ मिळाली. हे पाहून जॉनला फार वाईट वाटलं आणि त्याने मालकाकडे हा विषय काढला. मालक म्हणाला, तू 5 वर्षापूर्वी जितकी झाडं तोडत होतास तितकीच झाडं आजही तोडतोस. आम्हाला काम करणारी माणसं हवीत. तुझी उत्पादन क्षमता वाढली तर तुझा पगार आम्ही आनंदाने वाढवू. जॉनने खूप प्रयत्न केला, पण त्याला अधिक झाडं तोडता येणे. निराश होऊन तो पुन्हा मालकाला भेटला. त्याने जॉनला बिलचा सल्ला घेण्याची सूचना केली. तो म्हणाला, कदाचित आपल्या दोघांना माहीत नसलेली एखादी महत्त्वाची गोष्ट बिलला माहीत असेल. जॉनने बिलला विचारलं. तो म्हणाला, एक झाड तोडलं की मी 2-3 मिनिटं थांबतो आणि कुऱ्हाडीला धार लावतो. तू तुझ्या कुऱ्हाडीला शेवटी कधी धार लावली होतीस? या प्रश्नाने जॉनचे डोळे उघडले. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी तुम्हाला विचारतो की तुम्ही आपल्या कुऱ्हाडीला शेवटी कधी धार लावली? गतवैभव आणि शिक्षण फारसे उपयोगी पडत नाही.
आपण आपल्या बुद्धीला सदैव धारदार ठेवला पाहिजे. मनाचे भरण पोषण करा. शरीराला रोज चांगल्या अन्नाची आवश्यकता असते, तशी आपल्या मनालाही दररोज उत्तम विचारांची आवश्यकता असते. यातले महत्त्वाचे शब्द आहेत चांगलं अन्न आणि उत्तम विचार. आपल्या शरीराला आपण नेहमी कदान दिले, मनाला घाणेरडे विचार पुरवले, तर रोगी शरीर आणि रोगट मन याशिवाय काय निष्पन्न होणार. मनाला सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या आणि सकारात्मक विचारांची गरज असते. एखाद्या यशस्वी कुशल खेळाडूप्रमाणे नियमित सराव व सहभागातले सातत्य यांच्या सहाय्याने आपण यशाची गुरुकिल्ली हस्तगत करू शकतो. ज्ञान हेच सामर्थ्य असं नेहमी म्हटलं जातं, पण हे तितकंसं खरं नाही. आपण ज्याला ज्ञान समजतो ते ज्ञान म्हणजे केवळ माहिती असते. अशी माहिती म्हणजे सुप्तावस्थेतील सामर्थ्य असतं. त्या माहितीचे उपयोजन केले तरच तिचे रूपांतर सामर्थ्यात होते. एखाद्या माणसाला अजिबात वाचता येत नाही, तर दुसऱ्याला वाचनाचे ज्ञान असूनही तो वाचित नाही, तर दोघांमध्ये फारसा फरक नाही असंच म्हणावं लागेल. शिकणं म्हणजे खाणे, अन्न खाणे. तुम्ही किती खाता याला महत्त्व नाही, तर किती पचवता याला महत्त्व. ज्ञान म्हणजे सुप्त सामर्थ्य. शहाणपणा म्हणजे खरं सामर्थ्य. शिक्षण अनेक रूप घेतं. परीक्षेतील श्रेणी, पदवी यावरच ते अवलंबून नसतं. शिक्षण म्हणजे आपल्या बलस्थानांची जोपासना करणे, स्वयं अनुशासन अंगी बाणवणे, लक्षपूर्वक ऐकणे, समजावून घेणे, शिकण्याची उत्कट इच्छा बाळगणे. आपले मन हे स्नायूप्रमाणेच असते. जितके ताणावे तितके ताणले जातात, किंवा संकुचित आखडलेले ठेवले तर ते तसेच राहतात. शिक्षण हे अत्यंत महागडे आहे असे वाटत असेल तर अज्ञानाचा अनुभव घेऊन पहा. डेरेक बॉक. निरंतर सकारात्मक शिक्षणाने सकारात्मक विचार करायची सवय लागते. शिक्षण म्हणजे संचित होय. सकारात्मक विचार करणारे लोक हे बलोपासना करणाऱ्या खेळाडूंसारखे असतात. दोघेही स्पर्धेच्या वेळी त्या ताकदीचा उपयोग करतात. सराव नसेल तर वेळेला उपयोगी पडणारी ताकद कोठून येणार. या खेळाडूप्रमाणे सकारात्मक विचार करणारे लोक नियमितपणे मनाला शुद्ध, सामर्थ्यवान आणि सकारात्मक गोष्टींचे खाद्य पुरवतात आणि स्वतःमध्ये सकारात्मकतेचे भांडार निर्माण करतात. जीवनात सर्वांनाच कधी ना कधी नकारात्मकतेला तोंड देण्याची पाळी येते, हे त्यांनी ओळखलेले असते. या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी सकारात्मक मनोवृत्तीचे संचितच कामी येईल, अन्यथा नकारात्मकता वरचढ ठरेल हे ते जाणतात. सकारात्मक विचार करणारे लोक डोळ्यांवर पट्टी बांधून चालणाऱ्या लोकांप्रमाणे मूर्ख नसतात. सकारात्मक विचार करणारे लोक यशस्वी ठरतात, कारण ते आपल्या मर्यादा ओळखतात आणि स्वतःच्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करतात. अयशस्वी लोक मात्र आपल्या बलस्थानांची जाणीव असूनही सर्व लक्ष आपल्या दुर्बलतेवर केंद्रित करतात. 5. सकारात्मक आत्मप्रतिष्ठा निर्माण करा. आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय? आत्मप्रतिष्ठा म्हणजे स्वतःविषयीच्या प्रतिष्ठेची, अस्मितेची जाणीव. आपल्याला आंतरिक बळाची जाणीव झाली तर आपल्याच कामात सुधारणा होते आणि घरी किंवा कामाच्या ठिकाणी आपले संबंध सुधारतात. जग अधिक सुंदर वाटू लागते. याचं कारण काय असावं? आपल्या मनातील आत्मप्रतिष्ठेची भावना आणि आपलं वर्तन यांच्यामध्ये सरळ संबंध असतो. सकारात्मक आत्मप्रतिष्ठा कशी निर्माण होते? सकारात्मक आत्मप्रतिष्ठेची त्वरित अनुभूती घ्यायची असल्यास पैसा किंवा वस्तू यांनी तुमची परतफेड करू शकत नाही. अशा व्यक्तीसाठी काहीतरी करा. तुरुंगातील कैद्यांना सकारात्मक दृष्टिकोन व आत्मभानाचं महत्त्व शिकवण्यासाठी मुद्दाम वेळ काढून मी काही वर्षापूर्वी कार्यक्रम सुरू केले. त्यामधून त्या काही आठवड्यात मला खूप नवं शिकायला मिळालं. असाच एक कार्यक्रम 2 आठवडे चालला. त्या सहभागी झालेला कैदी म्हणाला, मी लवकरच तुरुंगातून सुटणार आहे आणि तुम्हाला सांगतो, या कार्यक्रमामुळे मला अतिशय समाधान मिळालं. मी म्हणालो, समाधानाची भावना माझ्या दृष्टीने पुरेशी नाही. तुझ्या वर्तनामध्ये नेमकं काय बदल घडून आला हे मला जाणून घ्यायचं आहे. वर्तन परिवर्तन घडून आल्याशिवाय मनुष्य काही शिकला असं मी मानत नाही. तो कैदी म्हणाला की जेव्हापासून तो कार्यक्रम सुरू झाला, तेव्हापासून त्याने दररोज बायबल वाचायला सुरुवात केली. त्यामुळे स्वतःविषयी आणि दुसऱ्याविषयी समाधानाची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. असा अनुभव त्याला पूर्वी कधी आला नव्हता. मी त्याला पुन्हा विचारलं, ते सर्व ठीक आहे, पण तुरुंगातून सुटल्यावर तू काय करणार हे महत्त्वाचं आहे. तो म्हणाला, समाजाचा एक जबाबदार व उपयुक्त सदस्य बनण्याचा मी प्रयत्न करेन. मी पुन्हा त्याला तेच विचारलं, त्याने तेच उत्तर दिले. तिसऱ्या वेळी मी तोच प्रश्न विचारला, तुरुंगातून सुटल्यावर तू काय करणार?
मला वेगळ्या प्रकारचे उत्तर हवं होतं, पण काहीसा रागावून तो म्हणाला, मी समाजाला उपयुक्त योगदान देणार आहे. त्याचं आधीचं उत्तर व शेवटी दिलेलं उत्तर यात खूपच फरक होता. आधी त्याने प्रयत्न करण्याचं ठरवलं होतं, यावेळी मात्र तो ती गोष्ट निर्धारपूर्वक ठामपणे करणार असं म्हणाला. दुसऱ्या उत्तरातून प्रयत्न करून हे शब्द हद्दपार केले होते. ही गोष्ट अर्थपूर्ण होती, कारण आपण एखादी गोष्ट करतो किंवा करत नाही, प्रयत्न करीन या शब्दांमुळे तुरुंगात परत येण्याचा पर्याय त्याच्यासाठी कायमचा खुला राहतो. आमचं संभाषण लक्षपूर्वक ऐकणारा दुसरा एक कैदी म्हणाला, शिव, हे सर्व करण्यासाठी तुला किती पैसे मिळतात? मी उत्तर दिले, आत्ता तुझ्या मित्राचं उत्तर व त्यातून मला मिळालेलं समाधान हे जगातील सर्व संपत्तीपेक्षा मोलाचं आहे. त्याने पुन्हा विचारलं, तू इथं का येतोस? मी म्हणालो, इथं येण्यामागे माझा एक स्वार्थ आहे, आणि तो म्हणजे हे जग अधिक चांगलं बनावं, राहण्यालायक व्हावं असं मला वाटतं. या तऱ्हेचा स्वार्थ निरामय निकोप असतो. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही समाजाला जे देता त्याचीच परतफेड समाज करतो. बहुतेक वेळा तुम्ही देता त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तुम्हाला मिळतं, पण तुम्ही समाजाला देताना मात्र परतफेडीची अपेक्षा करू नये. दुसरा एक कैदी म्हणाला, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एखादा माणूस अंमली पदार्थ घेत असेल तर त्याच्याशी तुझा काय संबंध? तू त्याला हवं ते करू द्यावंस. मी उत्तर दिले, मित्रा, तुझं म्हणणं मला पटत नसलं तरी मी ते एका अटीवर मान्य करण्यास तयार आहे. ती अट म्हणजे अंमली पदार्थ सेवन करून एखादा माणूस मोटार चालवतो आणि एखाद्या झाडाला धडकतो. असं असेल तर माझं काही म्हणणं नाही, पण दारू पिऊन केलेल्या अपघातात तू आणि तुझी मुलं किंवा मी आणि माझी मुलं अपघातग्रस्त होऊन मरणार नाहीत याची खात्री तू देऊ शकतोस का? तशी खात्री देता येत नसेल तर अशा व्यसनी माणसाला रस्त्यापासून दूर ठेवणे ही आपली जबाबदारी बनते. हे तर तू मान्य करशील? माझं आयुष्य हे माझं एकट्याचं आहे, त्याचं काय करायचं ते मी ठरवेन. या वाक्याने आजवर काहीही चांगलं न करता परिमित हानी झाली आहे. यातील मथितार्थ लक्षात न घेता लोक त्याचा सोयीस्कर अर्थ घेतात. त्याचा संबंध स्वार्थी हेतूशी जोडून मूळ हेतूला निरर्थक बनवतात असं मला वाटतं. आपण समाजापासून अलग एकाकी राहू शकत नाही हे ते विसरतात. तुमचा माझ्यावर आणि माझ्या कृतीचा तुमच्यावर परिणाम होतोच. आपण एकमेकांशी जोडलेले असतो. आपण जर सगळे इथेच राहणार आहोत तर मग आपण जबाबदारीने वागायला शिकलं पाहिजे. जगात दोन प्रकारचे लोक असतात, देणारे आणि घेणारे. ज्यांना फक्त घ्यायचे कळते ते जन्मभर फक्त घेतच राहतात. संकुचित, स्वार्थी, असमाधानी जीवन जगतात. याउलट देणारे हे नेहमी देत असतात. ते समाधानी आयुष्य जगतात. देणाऱ्यांकडे उच्च आत्मभान व सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे ते समाजाची सेवा करू शकतात. समाजाची सेवा याचा अर्थ राजकारणी बनलेल्या नकली नेत्याने सेवेचे सोंग करून साधलेला स्वार्थ नव्हे. माणूस म्हणून आपणा सर्वांनाच देवाणघेवाण करावी लागते, पण उच्च आत्मप्रतिष्ठा असणारी माणसे घेणं नव्हे तर देणं ही देखील इकडीची गोष्ट म्हणतात. एक माणूस नव्यानेच घेतलेली मोटार धुत होता. शेजाऱ्याने त्याला विचारलं, मोटार कधी घेतली? तो म्हणाला, माझ्या भावाने दिली. शेजारी म्हणाले, अशी मोटार माझ्याकडे असती तर? तो माणूस म्हणाला, माझ्यासारखा भाऊ असता तर बरं आलं असतं. असं म्हण. शेजाऱ्याची बायको हा संवाद ऐकत होती. ती मध्येच म्हणाली, मी स्वतःच असा भाऊ असते तर किती बरं आलं असतं. किती उत्तम विचार. नकारात्मक प्रभावापासून दूर राहा. आजचे युवक मोठ्या माणसांचे वर्तन आणि प्रसार माध्यमांपासून खूप काही शिकत असतात. त्यांच्यावर समवयस्कांचा प्रभाव पडतो. समवयस्कांचा प्रभाव केवळ किशोर वयातच पडतो असे नाही, तर तो प्रौढांमध्ये देखील आढळतो. स्पष्टपणे नकारात्मक प्रभावानं दूर सारण्याचे धैर्य ज्यांच्या ठिकाणी नसते अशा माणसांच्या ठायी अर्थातच आत्मप्रतिष्ठेचा अभाव असतो. नकारात्मक प्रभाव म्हणजे काय? एक, नकारात्मक म्हणून वृत्तीचे लोक. गरुडाचे अंडे एका कोंबडीच्या पंखाखाली ठेवले. यथावकाश उबवल्यानंतर त्यातून गरुडाचं पिल्लू बाहेर पडलं. पण ते स्वतःला कोंबडीचं पिल्लूच समजू लागले. कोंबडीच्या पिल्लाच्या अनुकरणामुळे घाणीत पडलेलं धान्याचे कण वेचणं, कर्कश आवाज करत इकडं तिकडं हिंडणं यातच त्याचा वेळ जाऊ लागला. त्याला जमिनीपासून फारसं उंच उडता येत नसे, कारण त्याने अनुकरण केलं कोंबडीच्या पिल्लाचं. एकदा आकाशात डौलदारपणे राजास उड्डाण करणाऱ्या गरुडाकडे त्याचं लक्ष केलं. बरोबरीच्या पिल्लाने त्याने विचारलं, तो रुबाबदार पक्षी कोणता? त्याला उत्तर मिळालं, तो गरुड आहे. अतिशय सामर्थ्यवान पक्षी, पण तुला त्याच्यासारखा उडता येणार नाही, कारण तू आहेस साधं कोंबडीचं पिल्लू. अशा तऱ्हेनं त्या गरुडाच्या पिल्लानं काहीही विचार न करता स्वतःला कोंबडीचं पिल्लू मानू लागलं.
मानलं. स्वतःला ओळखण्याच्या दृष्टीअभावी स्वतःचा उज्ज्वल वारसा त्याला कधीच लाभला नाही. एक इहकुत्सित कोंबडा म्हणूनच तो जगला आणि कोंबडा म्हणूनच मेला. यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरुडाला आपल्या काल्पनिक मर्यादांमुळे अपयशी जगावं लागलं. अशीच गोष्ट बहुतेकांच्या बाबतीत घडते. ऑलिव्हर वेंडल होम्स एकदा म्हणाला होता, स्वतःमधील सुप्त शक्तींचा साक्षात्कार न होताच बहुतेक लोक जगाचा निरोप घेतात. हे त्यांचं दुर्दैवच असतं. आपल्या मागील दूरदृष्टीच्या अभावामुळे आपण उत्तम यशापर्यंत पोहोचण्यात कमी पडतो. गरुडासारखी भरारी घ्यावायची असेल तर तुम्ही गरुडाचे कौशल्य आत्मसात केलं पाहिजे. कर्तृत्व संपन्न माणसाच्या सहवासामुळे कर्तृत्व संपन्न होण्याची प्रेरणा मिळेल. विचारवंतांचा सहवास तुम्हालाही विचारवंत बनवेल. दातृत्व संपन्न लोक बघून तुम्हालाही त्यांच्यासारखेच बनायचं वाटेल. तक्रारखोर माणसांच्या सहवासामुळे तुम्ही स्वतःही तक्रारखोर बनाल. क्षुद्र मनोवृत्तीचे लोक यशस्वी माणसावर आघात करून त्यांना खाली उडायचा प्रयत्न करतात. अशा क्षुद्र माणसांशी लढण्यास नकार दिला की तुम्ही यशस्वी झालात असं म्हणता येईल. पौर्वात्य स्वसंरक्षण कलेमध्ये प्रतिस्पर्ध्याने तुमच्यावर वार केला तर त्याला अडवण्याऐवजी बाजूला होण्याचं शिक्षण देतात. त्याचं काय कारण असावं? एखाद्याला अडवण्यात काही शक्ती वाया जाते, ते अधिक चांगल्या तऱ्हेने वापरतात. क्षुद्र माणसांशी लढण्यासाठी तुम्हाला त्यांच्या पातळीवर जावं लागतं आणि त्यांना नेमकं तेच हवं असतं, कारण मग तुम्ही त्यांच्यापैकीच एक बनता. कपाळकरंट्या लोकांना तुम्हाला खाली खेचण्याची संधी देऊ नका. लक्षात ठेवा, तुमच्या चारित्र्याचे मूल्यमापन करताना तुम्ही कोणाशी मैत्री करता हे जसं पाहिलं जातं त्याचप्रमाणे तुम्ही कोणाचा सहवास टाळता हेही पाहिलं जातं. धूम्रपान, अंमली पदार्थ आणि मद्य. 2. धूम्रपान, अंमली पदार्थ आणि मद्य. सुखदायक क्षणांचा मला मनापासून आस्वाद घ्यायचा असतो, म्हणून मी मद्यपान करण्याचं टाळते. लेडी ॲस्टन. मद्यप्राशनामुळे मनुष्य धर्मंध सोडून स्वतःच्या अवगुणांचे बिभत्स प्रदर्शन करतो. देशोदेशीचा माझा प्रवास चालू असतो. काही देशात मद्यपान हा तर एक राष्ट्रीय छंद बनला आहे असं मला आढळतं. तुम्ही मद्यपान करत नसाल तर जणू एखादी घोडचूक करत आहात अशा नजरेने लोक तुमच्याकडे पाहतात. त्यांचं ध्येय वाक्य असतं, तुमची स्कॉच उत्तम प्रतीची असेल तर तुमचं इंग्रजी किती खराब असलं तरी चालेल. तुमच्याकडे मौल्यवान संपत्ती काय आहे असं विचारलं तर ते चक्क उंची मद्याच्या बाटल्यांकडे दाखवते. आजकाल धूम्रपान आणि मद्यपान ही प्रतिष्ठेची लक्षणं मानली जातात. पहिली सिगरेट किंवा पहिला प्याला ही व्यसनांची सुरुवात असते. मद्यप्राशन आणि अंमली पदार्थ सेवन यामागील कारणांचा शोध घेतला तर लोक पुढील प्रकारच्या सबबी सांगतात. आनंद व्यक्त करण्यासाठी, मजेसाठी, समस्यांचा विसर पडण्यासाठी, विरंगुळा मिळावा म्हणून, प्रयोग म्हणून, दुसऱ्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी, फॅशन म्हणून, इतरांबरोबर मिसळण्यासाठी, कामधंद्यासाठी. समवयस्क लोकांच्या आग्रहापुढे लोक मान तुकवणं पसंत करतात. अयोग्य गोष्टींसाठी एखाद्याला उद्युक्त करताना दोस्तीच्या भाषेचा आधार घेतला जातो. तू माझा मित्र आहेस ना, आपल्या प्रवासासाठी एक पेग, माझ्यासाठी एक पेग असं म्हणत ते व्यसन चिकटतं ते कायमचंच. कुणा अनामिकाची ही कविता समाजातील मद्यपी लोकांच्या समस्यावर नेमकं बोट ठेवते. मी तुझ्या आरोग्यासाठी किती हॉटेलात प्याले रिते केले. मी तुझ्या आरोग्यासाठी कित्येक हॉटेलात प्याले रिते केले. मी तुझ्या आरोग्यासाठी स्वतःच्या घरात दारू प्यालो. मी तुझ्या आरोग्यासाठी स्वतःच्या घरात दारू प्यालो. तुझ्या आरोग्यासाठी असं म्हणत मी इतका प्यालो की माझ्या स्वतःच्याच आरोग्याचेच वाजले 3 फेरा. दारू पिऊन वाहन चालवणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं होय. अमेरिकन हॉस्पिटल असोसिएशनच्या अहवालानुसार तेथील इस्पितळाचा दाखल होणाऱ्यांपैकी निम्मे लोक हे स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या मद्यपानाने घडणाऱ्या अपघातात सापडलेले असतात. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या 1989 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अपघात वस्तुस्थिती दर्शक अहवालानुसार मद्यप्राशनाशी संबंधित अपघातांमुळे जखमी होण्याचं प्रमाण दर 60 सेकंदात 1 इतकं प्रचंड आहे. 3. अश्लील साहित्य. अश्लील साहित्य म्हणजे स्त्रिया व लहान मुलांचे अमानुषीकरण होय. त्यामुळे स्त्रियांचे अमानुषीकरण होतं, लहान मुलांचा बळी जातो, वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होते, लैंगिक हिंसाचारास उत्तेजन मिळते, नैतिक वर्तनविषयक मूल्य तुच्छ मानून झुगारून देण्याची प्रवृत्ती वाढते, व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांची अधोगती होते.
अमेरिकेत दर 46 सेकंदात एका स्त्रीवर बलात्कार होतो. नॅशनल विक्टिम सेंटर क्राईम विक्टिम्स रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटरचा 1992चा अहवाल. बलात्कार करणाऱ्यांपैकी 86% लोकांनी आपण अश्लील साहित्य नेहमी वाचत असतो अशी कबुली दिली. तसेच 57% लोकांनी लैंगिक गुन्हे करताना अश्लील पुस्तकात रंगवलेल्या प्रसंगाची नक्कल केल्याचे मान्य केले. डॉक्टर विल्यम मार्शल 1988. खेदाची गोष्ट म्हणजे पैशासाठी अश्लील साहित्याचा धंदा करणारे लोक कोणत्याही हिमपातळीवर जाण्यास तयार होतात. असे साहित्य विकत घेणाऱ्या विकृत माणसांबद्दल काय बोलणे. 4. नकारात्मक प्रभाव पाडणारे चित्रपट आणि टीव्हीचे कारण. आजच्या मुलांची मनोवृत्ती आणि मूल्यविचार यावर इतर कशापेक्षाही टीव्हीचे कार्यक्रम व चित्रपट यांचा पगडा पडलेला दिसतो. अमेरिकेत माध्यमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत प्रत्येक मुलानं टीव्हीवर 20,000 तास कार्यक्रम बघितलेले असतात. त्यात 15,000 हत्या आणि मद्यपानाशी संबंधित 1,00,000 जाहिराती त्याने पाहिलेल्या असतात. त्यामुळे त्याला वाटते की दारू पिण्यासारखी मजा नाही, धूम्रपान म्हणजे ऐश आणि मादक द्रव्यांचे सेवन म्हणजे स्वर्गीय सुख. या मानसिकतेमुळे त्या समाजातील गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड असणार यात काय अडचण नाही. आजकाल टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या उथळ व भडक मालिकांमध्ये विवाहपूर्व आणि विवाहबाह्य लैंगिक संबंधाचे चित्रण जास्त असते. त्यामुळे वैयक्तिक संबंधांमधील बांधिलकीची व कर्तव्यबुद्धीची भावना रास पाहून घटस्फोटाचे प्रमाण वाढते. संस्कारक्षम वयातील प्रेक्षक आपले जीवनविषयक निकष हे प्रसारमाध्यमांद्वारे पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टींच्या सहाय्याने निश्चित करतात. कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच संस्कारक्षम असतो हे नाकारता येणार नाही. 5. अपशब्द अभद्र भाषेचा वापर म्हणजे आत्मसंयमाचा आणि स्वयंशिस्तीचा अभाव दर्शवणे. 6. पाश्चात्य संगीत. काही प्रचलित गाजणारी गाणी अश्लील अर्थ सूचित करतात. सध्या आपण या प्रकारचे संगीत ऐकतो व त्याबरोबर काही अश्लील दृश्ये पाहतो. या दोन्ही गोष्टींचा आपल्या मनावर नकळत परिणाम होत असतो. 7. आवश्यक गोष्टी मनापासून करायला शिका. आपल्यास आवडो अगर न आवडो काही गोष्टी कराव्याच लागतात. उदाहरणार्थ आईला करावे लागणारे मुलांचे संगोपन. असे काम गंमत म्हणून खेळ म्हणून करता येत नाही. एखाद्या वेळी ही कामे अगदी त्रासदायक असू शकतात, पण आपण त्या कामात गोडी निर्माण करू शकलो तर अशक्य ते शक्य होईल. आवश्यक गोष्टींपासून सुरुवात करा, नंतर आपल्या आटोक्यात येतील अशा गोष्टी करा. शेवटी तुमच्या लक्षात येईल की आपण अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही करू लागलो आहोत. सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी. 8. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. सकाळची सुरुवात काहीतरी सकारात्मक वाचनाने व श्रवणाने करा. रात्री छान झोप झाल्यानंतर आपण तणावरहित असतो आणि आपले सुप्त मन ग्रहणक्षम असते. त्यामुळे दिवसाची सुरुवात योग्य प्रकारे होते आणि प्रत्येक दिवस सकारात्मक बनवण्याची मानसिकता आपल्या ठिकाणी निर्माण होते. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. सकारात्मक विचार आणि वर्तन यांना आयुष्याचा अविभाज्य भाग बनवण्याचा निर्धार करावा लागतो. सकारात्मक विचार व सकारात्मक वर्तन अंगवळणी पडेपर्यंत सतत प्रयत्न करत राहा. प्राध्यापक विल्यम जेम्स एकदा म्हणाले होते, जीवनात परिवर्तन घडवायचे असेल तर लगेच सुरुवात करा आणि प्रत्येक काम धडाडीने करा. यशस्वी आणि अयशस्वी माणसाच्या दृष्टिकोनातील फरक. यशस्वी माणूस नेहमीच समस्येचे निराकरण करण्याच्या मागे असतो. अयशस्वी माणूस मात्र अडचणींचाच बाऊ करत राहतो. यशस्वी माणूस काम करण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम तयार करतो. अयशस्वी माणूस काम टाळण्यासाठी सबबही सांगत राहतो. यशस्वी माणूस म्हणतो, चला तुमचे हे काम मी करून देतो. अयशस्वी माणूस उत्तर देतो, ते माझं काम नाही. यशस्वी माणसाकडे प्रत्येक समस्येवर उत्तर असतं. अयशस्वी माणूस मात्र प्रत्येक उत्तरावर नवी समस्या शोधून काढतो. यशस्वी मनुष्य म्हणतो, ही गोष्ट कठीण असेल पण शक्य आहे. अयशस्वी माणूस म्हणतो, हे शक्य असेल पण फार कठीण आहे. यशस्वी माणूस चूक केल्यानंतर म्हणतो, मीच चुकलो. अयशस्वी माणूस म्हणतो, त्यात माझं काही चुकलं नाही. यशस्वी माणूस वचनबद्ध असतो. अयशस्वी माणूस फक्त आश्वासन देतो. यशस्वी माणसं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून काम करतात. अयशस्वी माणसं केवळ कागदी घोडे नाचवतात. यशस्वी माणूस म्हणतो, मीच अमुक गोष्ट केली पाहिजे. अयशस्वी माणूस म्हणतो, काहीतरी व्हायला पाहिजे. यशस्वी माणूस विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या गटाचा भाग असतो. अयशस्वी माणूस अशा कुठल्याही गटापासून दूर राहतो. यशस्वी माणसं समोर दिसणाऱ्या यशाचा विचार करतात. अयशस्वी माणसं यशप्राप्तीसाठीच्या कष्टांचीच झासी घेतात. यशस्वी माणसं सकारात्मक शक्यतांचा विचार करतात. अयशस्वी माणसं समस्यांवर अडून बसतात. यशस्वी माणसं आपल्याबरोबर इतरांनाही यशप्राप्ती होईल या विचाराने काम करतात. अयशस्वी माणसं आपल्या यशासाठी
कोणाला तरी अयशस्वी व्हावे लागेल असा विचार करतात. यशस्वी माणूस सुप्त यशाचा विचार करतो तर अयशस्वी माणूस भूतकाळात रमतो. यशस्वी माणूस परिस्थिती नियंत्रकासारखा असतो तर अयशस्वी माणूस परिस्थितीनुसार खालीवर होणाऱ्या निर्देशकासारखा असतो. यशस्वी माणूस बोलण्याआधी विचार करतो. अयशस्वी माणूस आधी बोलतो आणि मग विचार करत बसतो. यशस्वी माणूस कटू गोष्ट सौम्य शब्दात सांगतो. अयशस्वी माणूस सौम्य गोष्टीतील कटू शब्दात सांगतो. यशस्वी माणसं किरकोळ तडजोडी करतात पण मूल्यांच्या बाबतीत दृढ असतात. अयशस्वी माणसं किरकोळ गोष्टीबाबत आग्रही असतात पण मूल्यांच्या बाबतीत तडजोड करतात. यशस्वी माणसं सहानुभूतीपूर्वक दुसऱ्याचा विचार करून म्हणतात. इतरांनी तुमच्याशी करू नये असे वर्तन तुम्ही इतरांशी करू नका. अयशस्वी माणसाचे तत्त्वज्ञान असते इतरांनी तुम्हाला धक्का देण्याआधी तुम्हीच त्यांना धक्का द्या. यशस्वी माणसं गोष्टी स्वतः घडवून आणतात. अयशस्वी माणसं घडणाऱ्या गोष्टीकडे पाहत बसतात. यशस्वी माणसं जिंकण्यासाठी नियोजनपूर्वक तयारी करतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्यक्ष तयारी महत्त्वाची असते. यशस्वी व्हा त्यासाठी प्रत्यक्ष कृती करा. समारोपादकाला आधी चर्चा केलेल्या 8 पावलांची उजळणी करेल. नेहमी चांगल्या सकारात्मक बाबी शोधून काढायला शिका. कुठलीही गोष्ट तात्काळ करण्याची सवय लावून घ्या. कृतज्ञता बाळगा. सतत शिकत राहण्याची मानसिकता ठेवा. सकारात्मक भूमिकेतून काम करा. नकारात्मक प्रभावापासून दूर राहा. आवश्यक गोष्टींची आवड निर्माण करा. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. कृती कार्यक्रम 1. प्रत्यक्ष कृतीसाठी तुम्ही ठरवलेल्या गोष्टी कार्डावर लिहून 3x5चा इंडेक्स कार्ड लिहून काढा. पुढच्या 21 दिवसात रोज त्या नजरेखालून घाला. पूर्ण विचार करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्ही ठरवलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही कशी सरावात आणणार आहात? घरी, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिकरित्या वावरताना. तुमच्या स्वतः संबंधीच्या ज्या गोष्टी तुम्हाला बदलाव्याशा वाटतात त्यांची यादी करा. 4. त्या बदलांमुळे तुम्हाला होणाऱ्या फायद्यांची यादी करा. 5. एक वेळापत्रक निश्चित करा आणि त्यानुसार बदल घडवून आणण्यासाठी स्वतःला सज्ज करा.